बरं, आता पुण्याचं वैशिष्ट्य काय माहिती का, मुंबईच्या शेजारी असल्यामुळे इथे ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. तर 1 एप्रिल रेडी रेकनर विल चेंज. त्याचा इम्पॅक्ट काय पडणार रिअल इस्टेटमध्ये प्रॉपर्टी घेताना? बघा, आता होईल का नाही हा सरकारी निर्णय असेल, हे एक्सेप्ट केलं पाहिजे कुठेतरी आपण, कारण मग अप्रिशिएशनच नाही होणार. पुणे आणि मुंबईच्या मध्ये जगातलं सगळ्यात मोठं डाटा सेंटर सर्व्हर उभा करतात. ओके. 2030 हा सुवर्ण काळ असेल पुणे रिअल इस्टेटमध्ये. स्वतः एजंट असून नो ब्रोकर कसं काय लिहू शकतो कोणी? एक्झॅक्ट. म्हणजे काहीतरी नाव लिहिलंय Right. आणि तुम्ही त्याच्यावर नाही ब्रोकरेज घेत नाही, ते मग कुठला ब्रोकर घेतो? चॅनल पार्टनर घेतच नाही ना. घेतच. सगळ्या गोष्टीत प्रोफेशनल पाहिजे लोकांना. लिगल पाहिजे तर वकील पाहिजे, डिझाईन काढायचं तर आर्किटेक्ट पाहिजे, अकाउंटिंग काय करायचं सीए पाहिजे. मग रिअल इस्टेट एवढी मोठी लाईफचा डिसिजन आहे, तुम्हाला ब्रोकर नको. लोक सगळीकडेच फसवतात असं नाहीये ना. रेरा क्लायंटला रेराबद्दल अर्धवट माहिती असते, त्यामुळे त्यांना प्रोजेक्टची माहिती पूर्ण नसते. त्यानंतर लिगल कसं चालते, काय गोष्टी चेक केल्या पाहिजे. जे इन्व्हेस्टर आहेत ते आता काही ठिकाणी ते एकतर रेडी टू मूव्ह बघतात आणि काही जे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये पण जास्त प्रिफर करतात. तर यातला प्लस पॉईंट काय? आता तुम्ही जे 2 एक्झाम्पल दिले त्याच्यामध्ये एक अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये जे इन्व्हॉल्व करतो ना, हा असा इन्व्हेस्टर आहे जो कच्चा माल खरीदतो, म्हणजे पोझिशनला तो एक्झिट करतो, प्री लॉन्च मध्ये तो बुकिंग करतो. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. प्रॉपर्टी एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलवरती मी प्रतीक आणि उदय तुमचं मनापासून स्वागत करतो. आपल्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये प्रॉपर्टीशी संबंधित, रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित ज्या काही नवीन अपडेट्स आहेत, घडामोडी आहेत, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. या पहिल्या पॉडकास्टचे आपले गेस्ट आहेत मिस्टर रोहित गायकवाड सर. त्यांनी 15 वर्षाचा प्रवास रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये केलेला आहे. भरपूर ब्रँड्स सोबत काम केलेले आहे. सोबतच महाराष्ट्रासोबत त्यांनी वेगवेगळ्या स्टेट्समध्ये काम केलेलं आहे. सोबत आणखी त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये देखील काम केलेलं आहे. सो ग्लोबली, नॅशनल, पूर्ण पॅन इंडियामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि कोर पुणे रिजनमध्ये त्यांनी एक खूप मोठा प्रवास रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गाठलेला आहे. सो आजच्या आपल्या या गेस्टचे आपण स्वागत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. थँक्यू प्रतीक Yes. फॉर दिस अपॉर्च्युनिटी. होप दिस पॉडकास्ट हा मॅक्सिमम व्हॅल्यू डिलिव्हर्ड करेल. जे आपले प्रेक्षक असतील, जो ऑडियन्स आहे, त्यांना रिअल इस्टेटमधल्या काही छुप्या सिक्रेट्स किंवा इन्साइट्स मिळतील, ज्याच्या बेसिसवर ते घर घेण्याचं डिसिजन किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याचं डिसिजन पूर्ण करतील. आणि तुम्हाला पुढील वाटचालीत शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. Yeah. सो सर, पॉडकास्टचा माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की जो हा 15 वर्षांचा तुम्ही मोठा प्रवास केला आहे रिअल इस्टेट क्षेत्रामधला, त्यामध्ये तुम्हाला प्लस मायनस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह खूप सारे अनुभव आले असतील, चॅलेंजेस पण आले असतील. सो तो तुमचा प्रवास कसा होता? ओके. प्रतीक, बेसिकली मी ज्यावेळेस रिअल इस्टेट असं जाणून बुजून डिसाईड नव्हतं केलं. माझं एज्युकेशन बऱ्यापैकी चांगलं आहे, म्हणजे मी हुशार मुलांमध्ये गिनू शकता तुम्ही मला. मी कधीच बॅकलॉग नाही आहे आयुष्यामध्ये. ओके. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आहे एव्हरी टाइम. पण समहाऊ ज्यावेळेस मी, जसं आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो, की ICICI होम लोन्स वॉज माय फर्स्ट जॉब, जिथे मी 10,600 रुपये सॅलरी घेत होतो. ओके. त्यावेळेस ती सॅलरी आहे ना, खूप मोठं सॅक्रिफाईस होतं. रादर माझं MBA झालं होतं, मी पुणे युनिव्हर्सिटीतून फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आहे, आणि मी 10,000चा कुठेतरी जॉब एक्सेप्ट करणे माझ्या घरच्यांना किंवा दुसऱ्यांना पण Right. पटलेलं नाही. पॅरलली माझे जे बॅचमेट होते हे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये, जसं ब्रिस्टोन, पॅनासोनिक, सॅमसंग, इथे प्लेसमेंट घेत होते. इनिशियली 3 लाख, 6 लाख, 9 लाख असं पॅकेज घेत होते, आणि मी कुठेतरी 1 लाख वर्षाला कमवणार. राईट. या बऱ्याच लोकांनी, इव्हन रूममेट्स वगैरे असतील, थोडंसं डाऊटफुल असतं. पण ज्यावेळेस तुम्ही काहीतरी मोठं करायला जाता त्यावेळेस, ठीक आहे, मी म्हणत नाही की सगळ्यांनाच क्लिअरिटी असते, मला पण नव्हती ती. पण मला समवेअर कनेक्ट जाणवत होतं की बाबा सगळ्यात जास्त पैसे आल्यावर आपण कुठे टाकतो, तर बँकेत. तर मग मी बँक जॉब स्वीकारला. बरं, बँकमध्ये होम लोन, कारण आयुष्यात सगळ्यात महाग प्रॉडक्ट कुठं असतं, तर घर असतं. म्हणजे एखादा व्यक्ती जर 10 कोटीच्या घरात राहत असेल तर त्याची गाडी 1, 2, 3 कोटीची असू शकते. एखाद्याचं 60-70 लाखाचं घर असेल तर त्याची गाडी 10-20 लाखाची असू शकते. त्याची गाडी 10 कोटीची आणि घर 20 लाखाचं आहे असं होऊ शकत नाही, कधीच नाही होणार. तर म्हणजेच काय आहे, होम लोन जे सगळ्यात जास्त कन्झ्युम केलं जातं. रिसेंट रिपोर्ट आहे कालचा, मागच्या 7 वर्षामध्ये 324% इन्क्रीमेंट आहे होम लोन घेण्यामध्ये. म्हणजे मॅक्सिमम लोक, आणि जर कॉन्ट्रीब्युशन बघितलं, पूर्ण अख्ख्या भारतामध्ये जे काही लोन्स घेतले जातात त्यात
एकटं होम लोन 42% आहे. मग ओके उरलेलं बिझनेस लोन, मॉर्गेज, राईट पर्सनल लोन वगैरे. तर ज्यावेळेस मी बँकिंग जॉब स्वीकारला त्यावेळेस मी वेगवेगळ्या बिल्डर्सला भेटलो. रावेत, पुनावळे किंवा पिंपरी चिंचवड एरिया त्यावेळेस फार एकदम सुरुवातीचा होता. ज्यावेळेस बिल्डरला भेटलो ना, तर त्यांच्या काही गोष्टी मला लक्षात येत होत्या, लीगल टेक्निकल. तिथून मी मॅक्स लाईफ इन्शुरन्स जॉईन केलं. वेगवेगळ्या A, B, C, D सगळ्या टाईपच्या डेव्हलपरकडे थोडे दिवस सगळ्या सेगमेंटमध्ये सगळ्या सेगमेंटमध्ये काम केलं. आणि त्याच्यानंतर मग माझी जी जर्नी स्टार्ट झाली, समवेअर कुठेतरी रिअलाइज झालं की म्हणजे याचं पण एक रिझन आहे की वर्किंग कल्चर किती इम्पॉर्टंट असतं. मी प्रामाणिकपणे माझं माझं काम करत होतो, कंपनीला ग्रोथ देत होतो, पण त्यांना त्याची कदर नव्हती. म्हणतात ना की जे आपल्यापाशी आहे त्याची किंमत नाही कळत. राईट पोटेन्शियल आहे पण कंपनीला त्याचं हा, फक्त पैशात नसतं मोजायचं ते. Exactly. म्हणजे मानसिक, फिजिकल, बाबा तुम्ही काय पद्धतीचं काम देताय. राईट मला एका दिवशी काय झालं की एक कस्टमरने बुकिंग केली, जी मीच बुकिंग केली बिंग अँड सेल्स मॅनेजर. आणि त्यांनी मला लिगल ॲग्रीमेंट झाल्यानंतर जे डॉक्युमेंट आहे ते द्यायला पाठवलं, जे की ऑफिस बॉयचं काम होतं. मी MBA फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आहे. मग ते ओके कुठेतरी मनाला लागलं की हे मी काय करत बसलो आणि कोणासाठी Right. ते पैसे. मग मी एक छोटीशी लास्ट सॅलरी उचलली. मग बऱ्याचपैकी 5-6 वेगवेगळ्या लोकांसोबत मी जॉईंट व्हेंचर केला. आता वेळ कमी आहे, पण ते कमर्शियलमध्ये मी चांगलं काम केलं. आमचं ट्रान्झॅक्शन 40 लाख 50 लाख असं असायचं वर्षाचं टर्नओव्हर. मी एक सोपं सांगू शकतो ऑडियन्सला, तुम्ही जे काही घर घेता ना, ते एक दिवसाचं स्वप्न नसतं. नाही. म्हणजे की बाबा आज रात्री विचार केला आणि उद्या ते स्वप्न साकार झालं वगैरे वगैरे. याच्यासाठी तुम्ही 10 ठिकाणी फिरता, 10 ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी बघता. म्हणजे एखाद्याचा हॉल आवडतो, Right. एखाद्याचं किचन आवडतं Right. आणि आपल्या डोक्यात एक ड्रॉइंग तयार होत असते आणि ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असतं. मग ज्यावेळेस तुम्ही साईट व्हिजिटला जाता त्यावेळेस त्याला मॅच होणारं कुठलं घर आहे हे बघत असतो, डायरेक्ट Exactly. इनडायरेक्ट. काहीच क्लिअरिटी नाहीये घर कसं असावं आणि मी फ्लॅट बघतोय तर मला सगळ्याच गोष्टी आवडू शकतात ना. बरोबर तर ती गोष्ट कुठेतरी रिअलाइज झाली मला की बाबा मला जे करायचं ते हे नाहीये. रिअल इस्टेट ही तुम्ही असताना नसताना असणारी ॲसेट आहे हे मला लक्षात आलं. आणि त्यानंतर मी कोचिंग मध्ये फार जास्त वेळ द्यायला सुरुवात केलं, रादर दॅन डुईंग ओन बिझनेसेस. म्हणजे Okay. स्वतः पैसे कमवणं किंवा याच्यापेक्षा मल्टिपल लोकांसोबत काम करणं, नॉट इन पार्टनरशिप बेसिस बट प्रॉफिट शेअरिंग किंवा याच्या बेसिसवर आपण काम करू शकतो. Right. आणि आतापर्यंत जर लेखकाचा प्रवास बघितला तर कोविडमध्ये मग माझं पहिलं पुस्तक आलं होतं लीड्स मास्टरी. त्यानंतर मग हळूहळू करत जर आवड निर्माण झाली, आता जवळपास 14 पुस्तकं पब्लिश आहेत, 21 ड्राफ्ट इन प्रोसेस आहेत आणि 9 जे आहेत ते कस्टम लिटरली कलेक्शन्स आहे. ग्रेट इंडियातली पहिली रिअल इस्टेट डिक्शनरी मीच लॉन्च केली आहे. जर्नी खूप मोठी आहे, मला वाटतं की एवढं सफिशियंट आहे. आणि एवढंच एक शुभेच्छा असतील सगळ्या लोकांना जी काही स्वतःची स्वप्न बघतायत. प्रतीकसारखी जी प्रामाणिक लोक आहेत, जी नॉलेज घेऊन किंवा वेळ देऊन तुमच्या रिक्वायरमेंटला मॅच होणाऱ्या प्रॉपर्टी देतील, तर सिलेक्टेड लोकांसोबत काम करणं गरजेचं आहे. कारण गर्दी सगळीच ठिकाणी आहे, राईट पण आपल्याला त्या गर्दीत शोधणं खूप अवघड असतं. जसं तुम्हाला पण आता रिअल इस्टेटमध्ये समजा 10 पॉडकास्ट करायचे तुम्हाला आणि 9 लोक अजून कोण असतील याच्यावर खूप वेळ जाणार आहे. त्या 9 लोक समोर आल्यावर लोकांना ते खूप इझी आहे. राईट अरे काय आहे हे, किती छान बोलतात किंवा हे, पण ते त्यांना शोधणं आणि आणणं हे खूप रिस्की आहे. बरोबर आहे. ओके, येस, थँक्यू सर. माझा एक महत्त्वाचा नेक्स्ट क्वेश्चन हा तुम्हाला प्रॅक्टिकल जो ट्रेंड झालेला आहे पुणे रिअल इस्टेटमधला त्या संदर्भात आहे की रिअल इस्टेटचा आता खरा ट्रेंड काय चाललाय पुण्यात. ओके. मी सोप्या भाषेत याला कन्क्लूड करेन. रिअल इस्टेटमध्ये 1 BHK बनवायचे हे लिटरली बंद झालेले आहेत. 2 BHK हा स्टार्टिंग पॉईंट झालेला आहे, जो की पूर्वी 1 रूम किचन 1 BHK अपग्रेड करत आता आपण 2 BHK आलो. पण 2 BHK वाईडली एक्सेप्टेड नाहीये. जे लोक आत्ता 2 BHK मध्ये राहत आहेत ना, ते मोर ऑर लेस स्पेस कमी आहे किंवा शॉर्ट टर्म मध्ये विजनरी म्हणजे लॉंग टर्म मध्ये विचार न करता डिसिजन ज्यांनी घेतला ते आता 3 BHK अपग्रेडसाठी बघतायत. ओके. हा, तर आता सगळ्यात जास्त डिमांडिंग आहे तो मिड सेगमेंट आणि लक्झरी सेगमेंट. अफोर्डेबलला तेवढी किंमत नाहीये पुणे Okay, रिअल इस्टेट okay. बघता. तर इथं कार्पेट एरिया वाईडली एक्सेप्टेड असू शकतो 800 to 1200.
ही कॅटेगरी सगळ्यात जास्त विकली जाते, वाईडली एक्सेप्टेड, आणि बिल्डरला पण ती फ्लेक्झिबिलिटी मिळते की रूम सायझेस आणि तुमचं जे काही रिक्वायरमेंट आहे बसू शकतं. बिलो 800 किंवा आता मी काही प्रोजेक्ट असे पण बघितले जे बिलो 600 कार्पेट डिझाईन करतात, जे की हायली कॉम्पॅक्ट आहे. 5x4च्या बाथरूम मध्ये तुम्हाला जर 1 कोटी रुपये जाऊन राहायचंय तर कोण एक्सेप्ट करेल किंवा ते कल्चर किती दिवस चालू शकेल. ट्रेंडिंग मध्ये आपण बघितलं सेकंड होम आहे. पुणे नियर बाय जेवढे काही आपण 80 किलोमीटर मुळशीमध्ये गेलो, पवनाला गेलो, तर तिथेही लोक ऑलरेडी इन्व्हेस्टरचे प्लॉट्स आहेत, तिथं शेतकऱ्यांचे प्लॉट्सच मिळत नाही. म्हणजेच काय आहे, तो मोर ऑर लेस जे काही सिनरी असेल, लोकेशन्स असेल, जसं आपण ऑफ कॅमेरा मुंबई 3.0 खूप इन्व्हेस्टरची रिक्वायरमेंट आहे. बरं, आता पुण्याचं वैशिष्ट्य काय माहिती का, मुंबईचे शेजारी असल्यामुळे इथे ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहे. मिसिंग लिंक जो रोड आहे, मागच्याच आठवड्यातली न्यूज होती की त्याचा ऑगस्टमध्ये शुभारंभ होईल. म्हणजे अजून मुंबई अर्धा तास जवळ आली, आणि ही इतकी जवळ येईल मोरॉरलेस 3-5 वर्षामध्ये पुढच्या, की पुणे आणि मुंबई एकत्र समजलं जाईल, जसं पुणे आणि पिंपरी चिंचवड समजलं जातं. एकदम कनेक्टेड. हा, एकदम कनेक्टेड. आणि ऍक्सेसिबिलिटी 1-1.5 तास जर मुंबईला जायला लागत असेल तर लोक इकडं पुरंदरच्या एअरपोर्टला येणारच नाही, कारण इकडे 2.5 तास लागू शकतात त्यांना गर्दी आणि रोड बघता. तर ट्रेंडिंग मध्ये प्रीमियम रिअल इस्टेट आहे. तुम्ही बघितलं असेल, प्रभात रोडला लोकांची पसंती असते लोकेशनसाठी, किंवा कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, हे लोकेशन बेसिस किंवा पिनकोड बेसिस फेमस लोक हे आहे. पण महाग प्रोजेक्ट कुठं लॉन्च झाला विथ अमेनिटीज, तो बानेरला, कोथरूडला, असं. कारण स्पेस युटिलायझेशन, लँड पार्सलच अवेलेबल नाही, किंवा तशा पद्धतीचा क्लायंटेल नाही. ट्रेंड कुठे बघायला मिळतील तुम्हाला, जे IT पार्क नियर बाय आहेत. फॉर एक्झाम्पल हिंजवडी, तर हिंजवडीची जी पेईंग कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे नियर बाय इन्फ्रा डेव्हलप झालं. खराडी ईस्टला खराडी आहे. आता साऊथला काहीच नाहीये, तर आपण बघतोय की समजा कॅम्प पासून मला 15 किलोमीटरला गेलो तर संपलं पुणे, येवलेवाडी संपलं, घाट लागला की पलीकडे काहीच नाहीये पुणे, ती बॉर्डर आलेली बॉर्डर आहे. पण मग अजून पण तिथं खूप लँड पार्सल शिल्लक आहे, येवलेवाडी किंवा या भागामध्ये कात्रजच्या नियर बाय, लिगली जर बांधकाम बघायचं झालं तर. पण तीच परिस्थिती तशी वेस्ट पुण्यामध्ये नाहीये. आपण अगदी मामुर्डी पर्यंत गेलो तरी 5-50 लाख रुपये गुंठ्यानं गोदरेजनं विकलेलं आहे, 55 लाखानं. म्हणजेच काय आहे, तुम्हाला ट्रेंडला ओळखता आलं पाहिजे. सिटी वाढते ती 2 डिरेक्शन, 4 डिरेक्शन नाही वाढत आहे. आणि जे एक्सेप्टन्स आहे याला तुम्हाला स्टडी करणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, लोकांकडे पैसा आहे तर मग तुम्ही उगीच अफोर्डेबल काहीतरी लॉन्च करून किंवा हे करणं, किंवा ब्रँड स्पेसिफिक लोक खूप अवेअर झालेले आहेत. त्यांना ब्रँडेड पाहिजे, गेटेड सोसायटी पाहिजे, त्यांना लाईफस्टाईल पाहिजे, त्यांना मॉडर्न अमेनिटीज पाहिजे, त्यांना नुसतेच 4 भिंती नकोय. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण बदललेलं आहे, एक्सपेक्टेशन्स बदललेले आहेत. मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्स नियर बाय हवाय, किंवा त्या पद्धतीचं नेबरहुड हवंय. ओके. तर स्वस्त मिळतंय म्हणून लोक चाळीमध्ये जात नाहीत आता, राईट? किंवा जो चाळीत राहतो त्याला मोठ्या बिल्डिंग मध्ये, सोसायटीमध्ये जायचंय, त्याला ही अपेक्षा नाही की कशाला जायचंय, मेंटेनन्स जास्त असेल, नाही, त्याला ते जगायचंय, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. तर हा ट्रेंड आहे. टेक्नॉलॉजीनं खूप मदत केलेली आहे, लाईक रेरा. पूर्वी, आता हा पण लिगल ट्रेंड आहे. बेसिकली पूर्वी एखाद्याला समजा डॉक्युमेंट चेक करायचे तर तुम्ही पहिले टोकन अमाऊंट द्या, मग आम्ही प्रॉपर्टी डॉक्युमेंट दाखवतो, बुकिंग करा, मग फाईल देतो, मास्टर फाईल नंतर देतो. आता काय आहे, एका क्लिकवर रेराच्या याच्यावर सगळे डॉक्युमेंट्स फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही कुठलेही प्रोजेक्ट, कितीही प्रोजेक्ट मनाला वाटेल तसं चेक करू शकता. हा चांगली बाजू आहे टेक्नॉलॉजी आणि ट्रेंडची. कारण महारेरानं पण ते अडॅप्ट केलं, त्यांना पण चॅलेंजेस आले असतील वगैरे. बिंग अँड महारेरा ट्रेनर आम्हाला माहिती आहे की रेरा फॉर्म करताना काही गोष्टी म्हणजे लिटरली 5-6 वर्ष गेले ती लोकांना समजायला की रेरा आलंय बाबा आणि आता त्याला घाबरा. अवेअरनेस किंवा त्याची भीती बसायला. लोकांनी एक्सेप्टच नाही केलं, असेल रेरा, मला काय करायचंय, या पद्धतीनं ऍटिट्यूड होता, बदलला तो. पण प्रीमियम प्रॉपर्टीज, 3 BHK घरं, 1 BHK सध्या डिमांड खूप जास्त आहे, पण तशी बनवतच नाही, कारण तो FSI कॅल्क्युलेशन, मेट्रो आल्यामुळे FSI वाढला. रिडेव्हलपमेंटची मोठी लाट आहे पुण्यामध्ये, तोही एक ट्रेंड आहे की रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला कम्पॅरेटिव्हली स्वस्त घरं मिळतात, कारण बिल्डरला ते इझी जातं विकणं.
पण हे लोकेशन आणि प्रायोरिटी स्पेसिफिक आहे. ज्या लोकांना स्टँड अलोन बिल्डिंगमध्ये राहायचं तीच लोक रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतात. रिडेव्हलपमेंट जर फार मोठं लँड पार्सल आहे तरच अम्युनिटी डिलिव्हर्ड करू शकतात, अदरवाईज नाही होऊ शकत. सो मला वाटतं आता पूर्वी काय व्हायचं लक्षात घ्या, ट्रेंड कसे बदलतात. पूर्वी सरकारी अधिकारी किंवा जी ऑफिसर्स होते ते रिटायरमेंट नंतर घर शोधायचे किंवा एका ठिकाणी सेटल व्हायचं बघायचं. राईट. म्हणजे आपले आई वडील असतील किंवा बरोबर, त्यांच्या बरोबर. काळात. आता 35 वर्ष 2-3 वर्ष जॉब लागला झालं की की लगेच लगेच land. घरासाठी. हा Right. म्हणजे तो जो कल आहे हम्म. किंवा तो जो ऑडियन्स आहे तो चेंज झाला. माइंडसेट पण बदललाय. माइंडसेट बदलला, स्टेबिलिटी बदलली. पूर्वी मुलगी लग्न करताना किंवा देताना त्याचं घर असलंच पाहिजे हा क्रायटेरिया नव्हता. आता तो Right. मॅन्डेटरी आहे. राईट, एक्झॅक्ट. म्हणजे तू जिथं राहतो म्हणजे तुमचं गावाकडे घर आहे, मला काय करायचंय, तुम्ही बरोबर. पुण्यात राहता मुंबईत राहता तिथं घर आहे का Right, right. स्वतःच आहे. तर हा पण एक ट्रेंड आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर, आणि लोकांनी तो एक्सेप्ट केलाय. जनरली लग्न जुळत नाहीत जर घर नसेल किंवा हे Right, असेल. right. स्टेबिलिटी कन्सिडरच केली जात नाही. इमोशनल कलेक्ट पण आहे. हो, कुठेतरी घर आणि म्हटलं की. आपल्या इथे घराला देवाचा दर्जा दिला जातो. आपण Right. वास्तुशांती Right, करतो right, right. किंवा भूमिपूजन करतो. जमीन खोदण्याच्या पूर्वी त्याची पूजा केली जाते Exactly, वगैरे. exactly. तर ती वास्तू आहे आणि वास्तुशास्त्र एक स्वतः एक सायन्स आहे. तर बरोबर. त्याच्यामध्ये आपण नको पडायला. पण ट्रेंडमध्ये एज ग्रुप वाईज, प्रिफरन्स वाईज आधी फ्लॅट सिस्टीम, आजही टायर 2 सिटीज मध्ये फ्लॅट सिस्टीम तेवढी एक्सेप्टेड नाही. बरोबर. बैठी घरं बरोबर. किंवा ग्राउंड प्लस 1 स्ट्रक्चर लोकांना समजतं. बैठक फ्लॅटमध्ये घराचं जाऊन, जास्त हा, अप्रोच आहे. Right. फ्लॅटमध्ये जाऊन राहणं अजूनही समजत नाही. कारण मी हम्म. ज्यावेळेस इंटरॅक्ट करतो वेगवेगळ्या टायर 2 सिटीच्या हम्म. ऑडियन्स सोबत, ते म्हणतात आमच्या इथं रिकामा प्लॉट घ्या आणि त्याच्यावर बांधा. हेच कन्सेप्ट चालतं. फ्लॅट कोण घेतच नाही. ओके. आणि बिल्डर काय करेल मग, जिथं डिमांडच नाही तिथे तो कितीही सुंदर बांधलं तर ते विकलंच जाणार नाही. एक्झॅक्टली. हाही ट्रेंड चेंज झालेला दिसतोय. मला वाटतं हे पुणे मार्केटमध्ये स्पेशली या पद्धतीचे ट्रेंड्स चाललेले आहेत. चाललेले आहेत. हो सर, नुकताच एक चर्चेतला मुद्दा म्हणजे सोशल मीडियावरती, युट्यूब्सवरती एक चाललेला आहे. प्लस काही गव्हर्नमेंटचे रिझोल्युशन्स पण आलेले आहेत की आफ्टर 1 एप्रिल रेडी रेकनर विल चेंज. सो रेडी रेकनर बदलणार आहे की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न. त्याच्यामध्ये काय चेंजेस होऊ शकतात का, आणि मुळात जर चेंजेस होत असतील तर त्याचा इम्पॅक्ट काय पडणार रिअल इस्टेटमध्ये प्रॉपर्टी घेताना. बघा आता होईल का नाही हा सरकारी निर्णय असेल. नोटिफिकेशन तर आलेलं आहे ऑफिशियल की 10%, कारण त्यांनी मागच्या 3-4 वर्षामध्ये वाढवलेलं नाहीये. तर त्यांना कुठेतरी तो बूस्ट देणंच आहे. सरकारच्या वेगवेगळ्या योजना जसं सरकार आणतं तसं रिअल इस्टेटला बूस्ट द्यायचं असेल तर सरकारच इनिशिएटिव्ह घेतं. राईट. आणि हे एक्सेप्ट केलं पाहिजे कुठेतरी आपण. कारण मग अप्रिशिएशनच नाही होणार. जे इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा तुम्ही जे घर घेतलंय, तुम्ही 10 वर्ष राहिले आणि तुम्ही विकायचं वेळ आलं आणि तुम्हाला मायनसमध्ये विकायचं, हे कुठलं लॉजिक आहे. जर हे वाढलंच नाही सरकारने, हा याचा परिणाम असा होऊ शकतो की बिल्डरच्या फेवरमध्ये हा निकाल आहे बेसिकली. कारण सगळी लोक जे 10% डिस्काउंट मिळतोय असं समजून या 31 तारखेपर्यंत स्पेशली Right. गुढीपाडवाचा शेवटी तो एक फोमो क्रिएट झालेला आहे की क्रिएट लवकरात झालाय आणि लवकर तो प्रॉपर्टी. एक्सेप्ट पण झालाय. Right, क्रिएट right. होणं वेगळं असतं आणि एक्झॅक्टली एक्सेप्ट होणं वेगळं. एक्सेप्ट झालेलं आहे रजिस्ट्रेशन ऑफिस होत 1 आहे. तारखेपासून आणखी एक स्टेट एक रजिस्ट्रेशन अशी योजना आहे, एक्झॅक्टली. ज्याच्यामध्ये पुणे आणि ठाणे हे 2 जिल्हे प्रायमरी बेसिसवर घेतलेले आहेत. तिथं तुम्ही आता कसं होतं की पुण्यात समजा मी हवेली तालुक्यात आहे तर मी वेगवेगळ्या सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन ऍग्रीमेंट करू शकतो. पण मला जर भोरची लँड घ्यायची तर मला भोरच्या ऑफिसला जावं लागतं. Exactly. मला चाकणचे घ्यायचे तर मावळच्या ह्याच्यात जावं लागतं. तर ते तसं नाही राहणार. आता तुम्हाला अख्ख्या पुणे जिल्ह्यातलं कुठली पण प्रॉपर्टी कुठेही रजिस्टर करता येईल. सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा, सिंगल प्लेस म्हणजे Right. हवेली चालूच राहतील, पण तुम्हाला हा बॅरियर नसेल की तुम्ही जाऊन तिथं जाऊन व्हेरीफाय करा. आता ते का चालतं तसं, कारण आपण जे ब्रिटिशांनी बसवलेली व्यवस्था आहे ती कॉपी पेस्ट करतोय. राईट राईट. त्यात काही चेंजेस नाही. आता त्यांनी काय केलंय, टेक्नॉलॉजीच्या मदतीने सगळे सर्कल रेट म्हणजे रेडी रेकनर रेट एक दुसऱ्याने एक्सचेंज केले आणि मग ते तिथं सब रजिस्टर चेक करू शकतो व्हॅल्युएशन, आणि त्याप्रमाणे ते काम करू शकतात. आधी काय होतं, त्यांचे व्हॅल्युएशन फिक्स होते, त्यामुळे तिथं करणं बंधनकारक होतं. आता याच्यामुळे खूप फायदा होईल. अजून 101 बिल्डरला निवडलेलं आहे त्यांनी फेज 2 मध्ये. याची पुढची स्टेज अशी असेल की बिल्डरच्याच ऑफिसमध्ये तुम्हाला अग्रीमेंट करायचं आहे. मग हे अधिकच सोपं आहे, रांगेत उभारायची गरज नाही, सिंगल विंडो मध्ये काम होतं. हा. आणि जो रेडी रेकनरचा इम्पॅक्ट आहे तो लोकांवर नक्की होईल.
स्लो डाऊन होईल, फार फार तरी 1-2 आठवडे 3 आठवडे स्लो डाऊन होईल. Right. पण ते आपण बघा, रेल्वे लेट आली म्हणून आपण मी बसणारच नाही, जाऊ दे, हट्ट नाही करू शकत. आपण त्या इकोसिस्टीमचा पार्ट आहे. आणि गव्हर्नमेंट लाडकी बहीण योजना वगैरे असे पैसे खर्च करते, त्यांना ते कुठून तरी कव्हर करणंच आहे. एक्झॅक्टली. म्हणजे अशा गोष्टींना तुम्हाला सामोरं जाणंच आहे. आता पेट्रोल 105 रुपये 110 रुपये झालं म्हणून मी पेट्रोलची गाडीच वापरणार नाही, जी Right, 10-20 right. लाखाची घेतली तर 5 रुपये वाढले म्हणून. असा नसतं जमत. म्हणजे आपण ते एक्सेप्ट करतात. काही सुरुवातीला विरोध होतो, रेराला पण विरोध झाला, जीएसटीला पण विरोध झाला, पण आता करावंच लागतं. कारण बिलकुल. आपण त्या समाजामध्ये राहतो आणि ते आपल्याला हेल्पफुल आहे. लॉंग टर्म मध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की बाबा ते जर सरकारनं वाढवलं नसतं तर माझी किंमतच वाढली नसती प्रॉपर्टीची. एक्झॅक्टली. मग काय उपयोग आहे? हे शॉर्ट टर्म मध्ये पेनफुल असतं, नाही असं नाही. आणि मेजॉरिटी लोक जी बायर्स आहेत ते अवेअर आहेत या गोष्टीला. म्हणजे जे ऑफिशियली सगळे पैसे देऊन किंवा ऍग्रीमेंट व्हॅल्यू प्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरतात ना, आणि जी लोक आहेत गुंठेवारी बांधतात, ज्यांनी परमिशनच घेतली नाही, त्या लोकांना काय फरक पडणार आहे याचा? काहीच नाही फरक पडणार आहे. ग्रामपंचायतचा टॅक्स भरायचा संपला. राईट. सो माझ्या मते पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. आय नो की बरेचसे ऑडियन्स म्हणतील की बाबा सरकार स्वतःची तिजोरी Right. भरण्यासाठी हे करत आहे. राईट. पण बिंग अँड रिअल इस्टेट कोच अँड ऑथर, जर लॉंग टर्म मध्ये मी याला बघितलं तर हे पॉझिटिव्ह. बेनिफिशियल आहे. हो सर, प्रेक्षकांना हे कळेल का म्हणजे की काय नेमकं रेडी रेकनर रेट हा काय असतो? कारण की Okay. लोकांना माहिती आहे हे काहीतरी वाढतंय, रेट वाढतोय, पण नेमका हा रेट काय असतो? बघा, आपल्या इथं बेनामी मालमत्ता कायदा आला होता 1952. त्याच्यामध्ये सुधारणा 2016 मध्ये झाली. परत 2016ला आला आणि पूर्वीचा 1952चा होता, त्याच्यामध्ये करेक्शन झाले. आता हे पॉलिटिकल स्टंट होता बेसिकली, की दुसऱ्या पार्टीचे पैसे जप्त करायला किंवा प्रॉपर्टी जप्त करायचा स्टंट होता. पण त्याचा एक फायदा असा झाला, कॅश कॉम्पोनंट संपला. एक्झॅक्टली. आता आपण बघितलं असेल की फार कमी ठिकाणी लिटरली कमर्शियल आणि रेसिडेन्शियल मध्ये स्कोपच नाही ठेवलेला. लँड मध्ये थोडाफार स्कोप आहे, स्कोप ठेवला. तो पण संपेल आज ना उद्या. तर या अग्रीमेंट करताना पूर्वी लोक कसे करायचे, ड्रायव्हरच्या नावावर अग्रीमेंट आहे आणि समजा माझं प्रॉपर्टी व्हॅल्यू आहे लेट्स से 50 लाख रुपये, तर मी प्रॉपर्टी 10 लाखाला घेतली असं दाखवायचं आणि 10 लाखावर स्टॅम्प ड्युटी भरायची वगैरे वगैरे. मग हे कुठे तर थांबलं पाहिजे, एक स्टँडर्डनेस आला पाहिजे, ऑर्गनाइज वेनं अग्रीमेंट झाले पाहिजे, सगळ्यांसाठी एकच नियम. म्हणून रेडी रेकनरचा जन्म झाला. रेडी रेकनर काय आहे की हे फायनल आहे, याच्या खाली तुम्ही अग्रीमेंट करूच शकत नाही. ठीक आहे, भले तुम्ही व्यवहार करा, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. व्यवहार करा म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल मला माझी फॅमिली मेंबर कोणतर हॉस्पिटलमध्ये आहे, मला आता 20 लाखाची गरज आहे, ह्याची रेडी रेकनर प्रमाणे व्हॅल्यू 50 लाख आहे, तुम्हाला 20च लाख दे, पण मी स्टॅम्प ड्युटी 50 लाखावर भरेल. पण असं करणं लॉजिकली चुकीचं आहे, कारण तुम्हाला लगेच नोटीस येते की ज्याची व्हॅल्यू एवढी आहे तर तुम्ही मोबदला का स्वीकारला, आणि ते जस्टिफाय नाही करता आलं तर तुम्ही अडकला. बर. ठीक आहे, म्हणजेच काय आहे, हे फक्त दिखाव्यासाठी नाहीये किंवा पैसे कमवण्यासाठी असं नाहीये. याच्यामुळे बरंचसं मार्केट कंट्रोल होतं, बरेचसे ट्रान्झॅक्शन फेक स्कॅम्स वगैरे अवॉइड होतात. आणि रेडी रेकनरमुळे रेव्हेन्यू मिळतो, म्हणजे Right. जास्त जेवढा असेल तेवढा महसूल मिळतो आणि राज्य तो पैसा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये वगैरे लावू खर्च शकतो. करतो. राईट. आपल्या इथं जसं याला रेडी रेकनर म्हणतात तसं नॉर्थ इंडियामध्ये याला सर्कल रेट म्हणतात, गुजरात वगैरे मध्ये जंत्री रेट म्हणतात. तर वेगवेगळ्या बोलीभाषेत याचं नाव वेगळं आहे, पण मोर ऑर लेस हा गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आहे ज्याच्या खाली तुम्ही व्यवहार करू शकत नाही. आणि तो प्लेस टू प्लेस व्हॅरी होतो. हा, रेडी रेकनर हा टाइम टू टाइम पण व्हॅरी होऊ शकतो. Okay, तो okay. कॉन्स्टंट असेलच असं नाहीये. नाही. ओके. हा, तर उपर नीचे 5-10% डिफरन्स येऊ शकतो. म्हणजे तुम्ही ऑनलाईन बघितलेला रेडी रेकनर आणि सब रजिस्ट्रारनं दिलेली व्हॅल्युएशन. Okay. कारण काय होतं, रेडी रेकनर किंवा सर्कल रेट कॅल्क्युलेट करताना जनरली लोक कार्पेट एरिया इंटू रेडी रेकनर जो स्क्वेअर मीटरचा दिलाय, फॉर एक्झाम्पल एका ठिकाणी दिले की 50,000 रुपये पर स्क्वेअर मीटर हा इथला रेडी रेकनर आहे. लोक म्हणतात कार्पेट एरिया गुणिले करा झाला माझा रेडी रेकनर, हे अग्रीमेंट व्हॅल्यू. असं नाहीये ते. तुमचा कितवा मजला आहे त्याचे पण स्लॅब आहेत. Right. 1 ते 4% चौथ्या मजल्यापर्यंत काय रेडी रेकनर असणार, मग त्यात 5% इन्क्रीमेंट, मग ते सोडून तुमची कार पार्किंग कवर्ड आहे का ओपन आहे याच्यावर पण तो सर्कल रेट बदलतो. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन ऑनलाईन आहे, पण त्याच्यात आणि ऑफलाईन मध्ये 5-10% डिफरन्स येतो. तर सिम्पल कॅल्क्युलेशन काय, तुम्हाला जर कुठे अडकायचं नसेल, ज्यांना समजायचं त्यांनी समजून घ्यावं
रेडी रेकनरपेक्षा 10% अमाऊंट जास्त पे करायची, तेवढी मिनिमम ॲग्रीमेंट व्हॅल्यू असली पाहिजे. हा एक ठोकताळा आहे माझा एक्सपिरियन्सचा. एक आपण एका वाक्यात सांगितलं तर 10% अमाऊंट तुमची ॲग्रीमेंट व्हॅल्यू किती ॲडव्होकेट म्हणला 50 लाखाचं राहू द्या, तर तुम्ही 55 पर्यंत करा. मग तुम्हाला कुठली स्क्रुटिनी नोटीस येणार नाही. ओके. जर त्याच्या आत आलं तर मग कदाचित 50,000 आणि 10,000च्या डिफरन्ससाठी पण नोटीस येतात आणि मग तुम्हाला उत्तरं देणं महागात पडतं. ठीक आहे. तर माझ्या मते सोप्या भाषेत सांगितलंय, बिलकुल लोकांना कळालं असं. आणि आणखी एक विचारायचं होतं सर तुम्हाला. ॲक्च्युली आत्ता जे चाललेलं आहे की कस्टमर्सकडे बजेट कमी आहे बट ते प्रॉपर्टी त्यांना घ्यायची आहे, तर त्यामुळे ते काय करतात की इल्लिगल बांधकाम किंवा ग्रामपंचायत आणि अर्धवट माहिती प्रोजेक्टची, रेराबद्दल अर्धवट माहिती, तर मग ते घर तर घेतात पण नंतर त्यांना ते प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात, ज्यात मग बिल्डर त्यांना हँडओव्हर करतो पण तो लक्ष देत नाही, तर मग त्यात त्यांना फेस करायला लागतात गोष्टी. त्यावेळेस त्यांना रिग्रेट होतं की आपण ही प्रॉपर्टी का घेतली. तर त्यांनी काय गोष्टी अशा लक्षात ठेवल्या पाहिजे, काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजे की त्यांना त्याचा त्रास नको व्हायला. उदय, रस्त्याच्या कडेनं कचरा पडलेला असतो, फुकट मिळतो म्हणून आपण आणतो का? नाही. म्हणजे काय, आता कुदळवाडीचं एक लाईव्ह एक्झाम्पल घ्या, चिखलीमधलं. खूप लोकांना काहीतरी असं शक्यच नाही ना की सगळेच फुकट येऊन राहिले होते. नाही, बऱ्याच लोकांनी ट्रान्झॅक्शन केले असतील. तिथल्या गाववाल्यांनी पण महाग विकले फ्लॅट, म्हणजे ज्याची किंमत कचऱ्याच्या भावात होती 2-4 लाखात बनलं कन्स्ट्रक्शन, ते 10 लाख 20 लाख रुपये, असं खूप एव्हिडन्सेस सापडतील की व्यवहार झाला वगैरे. आता कुठेतरी एक जण उठतो आणि ते तोडून टाकतो आणि मग तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे काय, चूक कुणाची? तुमचीच ना. स्वस्त मिळतंय म्हणून लोक स्लमच्या आजूबाजूला जाऊन राहतात, रेल्वे पटरीच्या आजूबाजूला अतिक्रमण करतात. झोपडपट्ट्या कशा तयार होतात मग? आता माझं क्वेश्चन त्या लोकांना आहे, जी लोक म्हणतात मग सरकारनंच हे केलं. अरे तुम्ही काय केलंय सरकारसाठी? म्हणजे काय आहे, जो इमानी द्वारे 15,000 20,000चा एम्प्लॉई असतो, जो जॉब करतो, 10-10 12-12 तासाची ड्युटी करतो, कारखान्यात जातो, मजुरी करतो, तो व्यक्ती धडपडतो. त्याच्या फॅमिलीसाठी एक लीगल घर पाहिजे, लीगल. आणि ही जी अतिक्रमण करणारी लॉबी आहे ना, ही काहीच न करणारी आहे. दारू पिऊन पडणारी आहे दिवस रात्र, दुसऱ्याला शिव्या घालणारी आहे, गप्पा मारणारी आहे, त्याला अक्कल काढणारी आहे दुसऱ्याचे. अशा लोकांना चांगलं वटणीवर आणलं पाहिजे आणि ही ऍक्टिव्हिटी गरजेचे आहेत. अजून तर आपण फक्त एकच साईड बघितली, चिखली. अजून अशा कमीत कमी एक 4-5 ठिकाणी मोठ्या पॉसिबिलिटीज मला दिसत आहेत की जिथं हे सगळं प्लेन होईल. ज्या पद्धतीने मी म्हटलं ना, डीपी लॉन्च होतं, डीपी ज्यावेळेस लॉन्च होईल त्यावेळेस सगळं साफ झालेलं असेल, त्यावेळेस लम वगैरे नसेल. तर लोकांनी खबरदारी हीच घ्यावी. बघा, गुंठेवारी किंवा तुम्ही ऍग्रिकल्चर लँडमध्ये बांधलेल्या ठिकाणी घर घेत असाल तर घरकुल योजना तुम्हाला सरकार ऑफिशियली देतं, त्यात तुम्हाला पैसे पण देतं, विकायची पण परमिशन देतं. जर नाही जमत आहे सगळं तर म्हाडाची घरं घ्या, ती स्वस्त असतात. अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये जा, शहरापासून 2-5-10 किलोमीटर लांब जा. तुम्हाला का बरं मारायचंय त्याच लोकेशनला? लिगली तुम्ही 10-20 किलोमीटरचा अप डाऊन करा. एक करता पुरुष जो कमवतो तो अप डाऊन करेल, 2 तास येताना 1 तास ट्रॅफिक मध्ये जाईल, पण त्याची फॅमिली तर तो असताना नसताना सेफ राहील ना, त्याच्या गेल्यानंतर पण ती सेफ राहील. इथं असतानाच तो काय करू शकत नाही, घर पाडताना बघू शकतो रडत बसतात लोक. याला काय लॉजिक आहे? म्हणजे तुम्ही घेताना चुकीची वस्तू घेणार आणि परत म्हणणार याच्यावर वॉरंटी का नाही? मग चायना होतं सांगितलं ना. मग लोकांचं म्हणजे काय आहे, तुम्ही लोक भावनिक होऊन आणि स्वस्त मिळते म्हणूनच घेतात. किती लोकांना समजवलं आणि काही सांगितलं ना, ही गोष्ट तशीच राहणार आहे पुढे. आता ती सबसिडी देखील स्टार्ट झालेली आहे हो, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 सुद्धा स्टार्ट झालेली आहे. घरकुल योजनेमध्ये पण जवळपास माझ्या मते सगळ्यात जास्त घरं महाराष्ट्रालाच मिळाली, त्यातल्या त्यात पुण्याला. देन आता आपण एक रेराबद्दल जे बोललो की रेरा हा ट्रस्ट झालेला आहे क्लायंटसाठी किंवा बिल्डरसाठी, हा ट्रस्ट झालेला आहे. सो क्लायंट प्रिफर करतात की माझं बजेट जर कमी असेल तर मी थोडा गॅप घेतो, बजेट वाढवतो, देन मी रेरामध्ये फ्लॅट घेतो, रेरा सँक्शन प्रोजेक्टमध्ये. पण काही ठिकाणी काय होतं की जे सेल्स पर्सन आहेत ते अर्धवट माहिती किंवा क्लायंटला रेराबद्दल अर्धवट माहिती असते, त्यामुळे त्यांना प्रोजेक्टची माहिती पूर्ण नसते. त्यानंतर लिगल कसं चालते, काय गोष्टी चेक केल्या पाहिजे या त्यांना माहिती नसतं. त्यामुळे नंतर जेव्हा बुकिंग तर फास्टमध्ये करतात, पण बुकिंग केल्यानंतर जी प्रोसेस आहे त्यात नेमकं काय फॉलो केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी पॉईंट टू पॉईंट गेलं पाहिजे हे त्यांना माहिती नसतं. सो त्या कुठल्या गोष्टीत की त्यांनी लक्षपूर्वक ते पुढे गेलं पाहिजेत. बघा, पहिली गोष्ट, रेरावर डेडलाईन दिलेली असते, टाइमलाईन असते प्रोजेक्टचं. तो बिल्डरचा पर्सन काही सांगितलं तरी जी डेट आहे त्याला ऍक्च्युअल म्हणून कम्प्लिशन जी डेट दिलेली आहे
तीच पकडावी. जनरली असं सांगितलं जातं की 2028 मध्ये पोझिशन आहे, नाही आम्ही 2 वर्षात डिलिव्हर्ड करू. ह्या भावनिक गोष्टीला नाही. 2028 आहे तर तो 2028 ला क्रॉस करून 1 वर्षाचं एक्सटेन्शन घेऊ शकतो. म्हणजे 2029 पर्यंत तुम्हाला EMI पण भरायचा आणि रेंट पण भरायचं, 2 गोष्टीची तयारी पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही जसं म्हटलं की सेल्स मॅनेजर मॅनिप्युलेट करतात आणि तात्पुरती बुकिंग मिळवण्यासाठी, कारण त्यांना टार्गेट्स असतं, त्यांना इन्सेंटिव्ह मिळतो वगैरे वगैरे. पण हाल तुमचे होणार आहेत. म्हणजे जे बायर आहेत, जे बुकिंग करतायत, त्या व्यक्तीला जर अर्धवट नॉलेज मिळालं किंवा उद्या जर कॅन्सलेशन आलं तर मग स्टॅम्प ड्युटी बोर्डली, बिल्डर त्याचे डाऊन पेमेंट मधलं 10% 20% फोरफेट करेल, कॅन्सलेशन चार्जेस लावेल, परत तुम्हाला मानसिक त्रास आहे, ते पैसे तुमचे आलेले रिफंड मिळेपर्यंत तुम्हाला चक्रा मारणं आहे वगैरे वगैरे. ट्रस्ट तयार झालाय रेरामुळे. पण बघा आता याच्यामध्ये तुमचं जे पहिला क्वेश्चन होता की बाबा तुमचं बजेटच कमी आहे तर मी वेळ घेतला पाहिजे का? बरं, तुम्ही वेळ घेऊन काय उखडणार आहे? प्रॉपर्टीची प्राइसेस सेम तशीच राहील का 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष? उलट वाढत जाईल. मग ते वाढत जाईल. मग तो डिफरन्स अजूनच वाढत जाईल. तुम्ही समजा माझ्याकडे 5 लाख कमी पडतायत म्हणून मी 1.5 वर्षाचा गॅप घेतला आणि परत मी 5 लाख तयार होऊन गेलो तर त्यावेळेस लक्षात आलं की आता याची किंमत 10 लाख झाली, मला अजून 5 लाख करायचे. लाईफमध्ये ही कधीच अचिवेबल नाहीये. म्हणजेच काय आहे, तुम्ही त्यावेळेस ऍडजस्टमेंट करा. रेरा रजिस्टर्ड दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये जा, लोकेशनमध्ये चेंजेस करा. कार्पेटमध्ये चेंजेस होत नसतील ना, मी समजू शकतो कार्पेटमध्ये चेंजेस करणं बऱ्याच लोकांना शक्य नसतं. फॉर एक्झाम्पल 2 BHK मधून 1 BHK डाऊनग्रेड करणं लोकांना टफ जातं, कारण त्यांनी तशा लाईफस्टाईलमध्ये राहिलेले आहेत. त्यांच्यासाठी ती एक रूम एक्सक्लुझिव्ह पाहिजेच, अटॅच वॉशरूम वाली, मुलं असतात, गेस्ट येतात, त्यावेळेस तो एक कम्फर्ट झोन झालेला असतो. मग तुम्ही लोकेशन बदला ना. त्या लोकेशनमध्ये काय, प्रत्येक लोकेशनमध्ये व्यवहार चालतातच की. असा कुठला बिझनेस आहे ज्याच्यात पैसे नाही, मग तो बिझनेस झालाच नसता. आम्ही मजाकमध्ये त्या दिवशी बघितलं तर सुलभ शौचालय जे असतं ना, 5 रुपये घेऊन वॉशरूम वापरत आहेत, त्यांचा 490 कोटीचा टर्नओव्हर आहे लास्ट इयरचा. ओके. हा, म्हणजे काय आहे, लोक पैसा कशात कमवतात हे असं नाहीये. तुमचं थोडंसं इमोशनल, नाही मला याच लोकेशनला पाहिजे, मला पेठेतच राहायचंय, मला इथंच राहायचंय, मला याच पिनकोडला राहायचं वगैरे, मग पे करा, कारण त्याची ती किंमत आहे. मग 4 भिंती किंवा कार्पेटचा विचार करू नका. तर माझं सजेशन असेल की तुम्ही प्री प्लॅनिंग करा. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर घर घ्या. हे पॉज घेणं मला नाही पटत. बरेच फायनान्शियल इन्फ्लुएन्सर मी बघितले, ते म्हणतात की नाही डाऊन पेमेंट मॅक्सिमम करा. अरे तोपर्यंत प्राइस वाढली ते डिफरन्स कोण भरणार? तू भरणार आहे का? त्याला सजेशन देतोय. डॉक्टर म्हणला की तू लास्ट स्टेजला आता ऑपरेशन आज करायचंय, तो मला नाही माझ्याकडे पैसे आले की मी येतो तुमच्याकडे, त्यावेळेस जिवंत असशील का तू? म्हणजे काय आहे, त्याची इंटेन्सिटी किती आहे आणि ती किती लवकर होणार आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही एका चांगल्या कन्सल्टंट सोबत जाऊ शकता. प्रायमरीमध्ये प्राइसेस जास्त असतात तर रिसेलमध्ये ऍडजस्ट करा, कारण 10 ते 20 वर्ष तुम्हाला स्पेंड करायचे, तेवढं लक्षात घ्या. पण एक पॉईंट असं होतं की जे इन्व्हेस्टर आहेत ते आता काही ठिकाणी ते एकतर रेडी टू मूव्ह बघतात की लगेच त्यांना शिफ्टिंग करता येईल किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी रेंटल इन्कम त्यांना लवकर सुरू होईल, आणि काही जे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये पण जास्त प्रिफर करतात. तर यातला प्लस पॉईंट काय की रेडी पोझिशनमध्ये जास्त बेनिफिशियल आहे की अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये? आता इन्व्हेस्टरची टेस्ट काय आहे त्याच्यावर. सगळ्याला सगळं आवडतं असं नाही ना. आता समजा एखाद्याला मला आता काय म्हणता येईल, लिंबू सरबत आवडत असेल, एखाद्याला कोक आवडू शकतो. तर ही टेस्ट आहे. आता तुम्ही जे 2 एक्झाम्पल दिले त्याच्यामध्ये एक अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये जे इन्व्हॉल्व करतो ना, हा असा इन्व्हेस्टर आहे जो कच्चा माल खरीदतो, म्हणजे पोझिशनला तो एक्झिट करतो, प्री लॉन्च मध्ये तो बुकिंग करतो खूप स्वस्त रेटमध्ये, 40% डाऊन. बिल्डरला पैशाची गरज असते. सगळ्यात जास्त पैसे कुठे लागतात माहिती का? समजा प्रोजेक्ट 100 कोटीचा असेल तर 50 कोटी त्याला फाउंडेशन पर्यंत आणायला लागतात. लँड, त्याच्यातले लिगल नॉर्म्स, अंडर टेबल, सँक्शनिंग, खरेदी, अग्रीमेंट, नंतर रेरा वगैरे, हे सगळं इनिशियल आहे ना. एकदा वर बिल्डिंग आली तर मग नंतर काय लागत नाही. म्हणजे ते इझिली बुकिंग मधून पण पैसे मिळाले तरी उचलू शकतो तो बिल्डिंग. आता इनिशियल ज्यावेळेस पैसे लागतात त्यावेळेस तो डिस्काउंट देतो 30%, 40%. मग त्यावेळेस काही इन्व्हेस्टर एंट्री करतात. इन्व्हेस्टर क्लॉज असतो एक, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचा. तर त्याच्यामध्ये 2 वर्षापर्यंत जर ती इन्व्हेस्टमेंट राहत असेल तर शॉर्ट टर्म मध्ये येतं, 2 वर्षाच्या वर जात असेल लॉंग टर्म. जनरली ही लोक लॉंग टर्म मध्ये जातात, कॅपिटल गेन मध्ये. मग त्या केसमध्ये त्यांना जी एंट्री असते ती प्री लॉन्च मध्ये केली. बिल्डरचा रेट दर 3-6 महिन्यांना वाढत असतो पर स्क्वेअर फीटचा. मग तो समजा 4,000 रुपयाने एखाद्यानं लॉन्च केला होता, प्री लॉन्च या इन्व्हेस्टरला दिलं होतं, आणि लॉन्च केला त्यानं 5,000. प्री लॉन्चच्या आधीचे सगळे 1,000 रुपये डिस्काउंट दिला, लेट्स 25-30% डिस्काउंट.
आणि 4,000 नंतर मग त्याने दर क्वार्टरला 200 रुपये 100 रुपये वाढवले आणि तो समवेअर आता 6,000 आहे. तर हा जो 2,000 रुपये पर स्क्वेअर फीटचा रेट आहे म्हणजे 50% प्रॉफिट आहे. तर तो बुक करण्यासाठी इन्व्हेस्टर एक्झिट करतो. मग तो रेडी पोझिशनला आला की तो म्हणतो माझे फ्लॅट विका, आणि जो बायर असतो त्याला बिल्डरपेक्षा स्वस्त विकतो. हा बिल्डरचा त्यावेळेस 6,000 असेल तर हा म्हणतो मी 5,800 देतो आणि मग बायर लगेच मिळतो त्याला आणि तो प्रॉफिट बुक करून आता त्याच्यावर कॅपिटल गेन पण नाही लागणार त्याला, कारण त्यांनी इन्व्हेस्टर क्लॉज टाकला होता. आता वाईस वर्षा दुसरा जो इन्व्हेस्टर सांगितला हा कमी रिस्क मध्ये खेळणार आहे, म्हणजे त्याला घेणं देणं नाहीये बिल्डर कोण आहे आणि काय आहे. तो काय करतो, एक रेडी पोझिशन बिल्डिंग बघतो आणि त्याच्यामध्ये किंवा रिसेलचा फ्लॅट बघतो आणि त्याच्यामध्ये मला काय मिळेल. आता याच्यामध्ये खूप चूजी लोक आहेत, कॉलेजच्या आजूबाजूलाच मला फ्लॅट पाहिजे किंवा मला याच सोसायटीत फ्लॅट पाहिजे वगैरे वगैरे. तर तिथं मिळणारं उत्पन्न वेगवेगळं असू शकतं. म्हणजे काही लोकांना फक्त पैसे पार करायचे म्हणून ते चांगल्या सोसायटीत घेतात. त्यांचा असा विचार असतो की उद्या चालून मलाच इथं राहायची वेळ आली तर मग तो अशा अँगलने विचार केलेला असतो चांगल्या सोसायटीत घेणारा. एखादा स्टँडर्ड लोन मध्ये टाकतो, त्याला माहिती असतं मी कधीच आयुष्यात इथे येणार नाहीये आणि तो काय करेल, मग कॉलेजच्या नियर बाय करेल, पीजी देईल, गर्ल्स हॉस्टेल बनवेल, काहीतरी बनवेल, 4 मुली ठेवेल वगैरे आणि त्यातून रेंटल इन्कम जास्त घेईल, जे त्याचा EMI कव्हर करेल. ओके, असंही बनू शकतं. त्यामुळे हे टेस्ट ओरिएंटेड आहे. सगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टर आहेत. लँड न बघता पैसे लावणारे इन्व्हेस्टर पण मी बघितलेले आहेत आणि सगळे डॉक्युमेंट्स ओके असताना पण मागे हटणारे मी बघितलेलं आहे, कारण त्याला ती रिस्क एखादी रिस्क नको असते. तर इन्व्हेस्टर वेगवेगळे असतात आणि एंड युजरचा काही रोलच नाही. एंड युजर तर म्हणजे त्याला स्वतःला राहायचं तर तो सगळ्या गोष्टी ड्यू डिलिजन्स करून. इन्व्हेस्टर जनरली हे प्रॉपर्टी व्हिजिट वगैरे असलं करत नाहीत. ते ट्रस्ट फॅक्टरवर चालतो हा सगळा व्यवहार. बिल्डर कोण आहे, त्यांना माझे पैसे देईल का, तेवढी ग्रोथ मिळेल का, प्रिव्हियस असं काही केलंय का त्यांनी, तर मग तिथे पैसे लावतात. थँक्यू सर. नेक्स्ट माझा एक क्वेश्चन आहे जो की आता जसं आपण डिस्कस केलं की पुण्याचा जो इयर ऑन ग्रोथ रेशो आहे, रेट आहे ग्रोथचा, तो एक अराउंड 15% आहे एका रिपोर्टनुसार. मी जे थोडासा अभ्यास करून आलो होतो थोडासा. सो नाईट फ्रँक म्हणून एक रिपोर्ट आहे, त्याच्यानुसार मी थोडंसं बघितलं की एक 15% पुण्याचा ग्रोथ रेट इयर ऑन बेसिस वाढत चाललेला आहे. तसा नॅशनल पॅन इंडिया जर बघितला तर तो 10% आहे. म्हणजे कुठेतरी पुणे हा बीट करतोय ग्रोथ वाईज जर बघितला रिअल इस्टेट सेक्टरमध्ये. अपार्ट फ्रॉम दिस की पुण्याच्या व्यतिरिक्त पण हैदराबाद आहे, मुंबई आहे, बँगलोर आहे, चेन्नई आहे, दिल्ली सारखा एरिया आहे, नोएडा सारखा. सो या क्षेत्रामध्ये पण रिअल इस्टेटमध्ये ग्रोथ होत आहे, वाढ होत आहे. तर याच्यामध्ये आपण बघत असताना पुण्यामध्ये तो रेट कसा वाढू शकतो, आणखी त्याच्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत का? बघा, आता तुम्ही जे म्हणताय ना, हा लमसम ठोकताळा असतो, म्हणजे अंदाजित अमाऊंट असतो. पुणे इक्वली वाटतं का सर? नाही वाढत. नाही. म्हणजे चरोलीचा पण रेट 15% वाढला आणि शिरवळचा रेट 15% वाढला असं नाही. शिरवळ, खेड शिवापूरच्या पुढे शिरवळ डेड मार्केट आहे. ज्यांनी ज्या किमतीला घेतले तेवढ्या किमतीला पण जात नाही, मायनस मध्ये विकतायत लोक. म्हणजे काय, मग पुणे मायनस मध्ये झालं का? नाही. रिअल इस्टेट इज लोकल. तुम्हाला त्या मायक्रो मार्केटचा अभ्यास असणं गरजेचं आहे. वेस्ट पुणे केलं तर वेस्ट पुण्याचा स्टडी करणं गरजेचं आहे. मग तिथं कदाचित 15% ग्रोथ दिसेल, पण तीच ग्रोथ मी जर समजा रांजणगावला केली तर नाही दिसणार ही ग्रोथ. लिमिटेशन आहे. लिमिटेशन आहे. वर्किंग कल्चर वेगळं आहे. इकडं IT आहे, तिकडे मॅन्युफॅक्चरिंग, MIDC आहे. MIDC मध्ये पेइंग कॅपॅसिटी किती असते लेबरची, त्याप्रमाणे तिथली पॉकेट साईज बनते. म्हणजे लेबर घेऊन घेऊन कितीची घरं घेणार आहे. तिथं तो 2 कोटी 4 कोटी अफोर्डच नाही करू शकत. मग त्या पद्धतीचं इन्फ्रा डेव्हलप होऊ शकत नाही, त्या पद्धतीच्या सोसायटी येऊ शकत नाही, त्या पद्धतीनं बिल्डर बांधू शकत नाही. चाकणचं चांगलं उदाहरण आहे. चाकणच्या चौकात गेलं की तुम्हाला मॉल्स रिकामे पडलेले दिसतील. का बरं? कारण राहणारा, आजूबाजूला राहणारा ऑडियन्स कोण आहे? बॉस, मजदूर आहे, ज्याची 15-20 हजार रुपये सॅलरी आहे. कशी बशी तो मॉलमध्ये कशाला शॉपिंग करायला येईल? म्हणजे आपल्याला दिसत असेल की इन्फ्रा खूप डेव्हलप होते, पण एंड युजर कनेक्शन, डॉट्स कनेक्ट करता आले पाहिजे. आता तुम्ही विचारलं मला की पुणे काय जाऊ शकतं, तर आपण जसं ऑफ कॅमेरा डिस्कस करत होतो, इलॉन मस्कनं पुणे मुंबईत हायरिंग सुरू केले. राईट. ट्रम्प बॅकएंड जो ट्रिबेका ब्रँड आहे तो कमर्शियल प्रोजेक्ट लॉन्च करतोय पुण्यामध्ये. कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेडमध्ये ब्लॅकस्टोनने पैसे लावले. तर ज्यावेळेस मोठ्या कंपन्या, ह्या जायंट कंपन्या, ज्यावेळेस मायक्रोसॉफ्टने हिंजवडीमध्ये जागा घेतली, राईट. ठीक आहे, 6 महिने तेवढं कसं काय होतंय हो? इंटरनॅशनल लोकांना एवढं पुण्यात काय इंटरेस्ट आला? म्हणजे काय आहे, 2030
हा सुवर्ण काळ असेल पुणे रिअल इस्टेटमध्ये. ओके. 2030 मध्ये जेवढी रिअल इस्टेटची उलाढाल, त्यावेळेस पुणे आणि मुंबई वेगवेगळं कन्सिडर केलंच जाणार नाही. इट इज समवेअर लाईक पुणे आणि पिंपरी चिंचवड, जसं आपण बोलतो ना Right, right. शेजारी शेजारी, तसं पुणे मुंबई असेल. आणि त्यावेळेस पुणे हा छोटा कॅपिटल ऑफ इंडिया असेल, कारण पुण्यामध्ये आता असं काहीच उरलेलं नाहीये. एक डेटाबेस सेंटर कंपनी आहे, ते पण पुणे आणि मुंबईच्या मध्ये जगातलं सगळ्यात मोठं डेटा सेंटर सर्व्हर उभं करतात, ओके. जे की खूप प्राऊड मोमेंट आहे इंडियासाठी. पण एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे, जी की लोकांना सहन पण नाही होणार. आता मी माझ्या जुन्या मित्रांना, ज्यावेळेस 15-20 वर्षाखालच्या मित्रांना विचारतो ना, काय अजून ते पेठ एरियातच राहतात वगैरे, अरे काय कुठं चाललंय काय कळत नाहीये, एवढे कसे काय लोक आले, कुठून येतात हे लोक, क्राऊड कसा वाढत चाललाय, कारण तो समजण्याच्या पलीकडे आहे. ऑन एन ॲव्हरेज आता पुण्याची लोकसंख्या 60 लाख ते 80 लाख असेल ऑन रेकॉर्ड. ती साधारण 1.5 कोटीपर्यंत जाईल 2030 पर्यंत. ओके. म्हणजेच काय दुप्पट. आता एवढी लोक आली तर ती राहणार कुठे मग? पण याच्यासोबत चॅलेंजेस पण येणार आहे पुण्याला, कारण पाणी साठा लिमिटेड आहे. तुम्ही रोड किती मोठे कराल, पाणी कुठं आणायचं प्यायला आणि हे करायचं, धरण बांधावे लागतील, त्रास होईल सगळ्यांनाच. आता फॉर एक्झाम्पल उंदरी पिसोळी हा जो भाग आहे 2016ला PMC मध्ये गेला, अजून तिथं पाण्याची पाईपलाईन नाही गेली. मग फॉरगेट अबाउट की हे जे वाढणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये, याचे इन्फ्रामध्ये काही व्यवस्था होईल. आणि आपल्या इथे काय होतं की पॉलिटिक्स लीड करतं रिअल इस्टेट. म्हणजे पिंपरी चिंचवडचा विकास, पिंपरी चिंचवडमध्ये कोणाचं चालतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वाईस वर्सेस पुण्यात गोंधळ आहे. आता मी मागच्या एका पॉडकास्टमध्ये एका डेव्हलपरला भेटलो, जे लोहगावमध्ये प्रोजेक्ट करतात. ते काय म्हणाले, माझा प्लॉट फक्त पलीकडल्या गटात पाहिजे होता, मग चरोली आला असतं. ओके. आणि मग माझा प्रोजेक्ट मोठा झाला असता आणि सक्सेसफुल आतापर्यंत मी दिले. हे कॉम्प्लेक्स फक्त मी PMC मध्ये आहे म्हणून निगेटिव्ह आहेत ते PMC बाबत. ग्रोथ खूप छान आहे, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की कुठे खेळायचं आहे. राईट. फॉर एक्झाम्पल सोलापूर रोड अजून पण लोकांना आवडतच नाही, किंवा मला पण पर्सनली नाही आवडत. काय माहिती का? उरळी कांचन हे ते म्हटलं ना, असं गावठी फील येत होतो. किती स्टँडर्ड आणि किती मोठे ब्रँड्स येऊ द्या, शापूरजी पलून जे आलं तरी अजून ते विकायला जड जात आहे. वाईस वर्सा वेस्ट पुण्यामधले प्रोजेक्ट त्यांचे असेच विकले गेले. बरोबर. सोलापूर रोडला मला तशी काही ग्रोथ दिसत नाही. इव्हन ते कागदावर PMRDAच्या याच्यात दिसतं की हे खूप डेव्हलप होणार आहे, उरुळी कांचन आणि हे वगैरे, पण मला नाही वाटत की ते काही फार होईल. लोकांनी तो आणि खेडशिवापूर पासून शिरवळ इकडे जाऊ नये. तुम्ही खेडशिवापूर पासून मुंबईच्या दिशेने किती लांब जा, किती अगदी मुंबईत पर्यंत गेलात तरी चालेल, तुम्हाला खूप चांगली लाईफस्टाईल मिळेल. आता नाईट फ्रँक जसं स्टडी करताना सर, हे स्टॅट्सवर करतं, हे IGR महाराष्ट्राचे जे नंबर्स असतात. आपल्या इथं धार्मिक म्हणजे कम्युनिटी वाईज, डॉक्टरची कम्युनिटी असेल तर मग कदाचित वेगवेगळ्या जाती धर्माचे डॉक्टर एकाच कॉलनीत राहतात, शिक्षक कॉलनी असते वगैरे वगैरे, किंवा एकाच समाजाची लोक, धर्माची लोक, सेम कॅटेगरी, सेम रिलिजन, त्या केसमध्ये मग त्या पद्धतीने रिअल इस्टेट चालतं. तिथं मग तुम्ही किती तत्वज्ञान दिले तर त्यांना फरक नाही पडत. आपण वेगवेगळे प्रोजेक्ट बघतो जे फक्त त्या कॅटेगरीसाठी रिझर्व्ह असतात. तर त्या केसमध्ये तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की बाबा एखादी इंटरनॅशनल कंपनी काय म्हणते त्यापेक्षा माझ्या लोकेशन मध्ये काय सुरू आहे. राईट. आणि तुम्ही प्रॅक्टिकली जाऊन व्हिजिट करणं. आपण साईट व्हिजिट काय इम्पॉर्टंट म्हणतो, कारण त्याला तो एक्सपिरियन्स घ्यायचा. त्याच्या आधी तर त्यानं वॉक थ्रू मध्ये पण बघितलंय, PDF मध्ये बघितलंय, ब्रोशर मध्ये बघितलंय, फोटो पाठवले, तुम्ही जीव तोडून सांगताय ही चांगली प्रॉपर्टी, तरी त्याला व्हिजिट करूनच मग डिसिजन घ्यायचा. बरोबर. कारण तो अविभाज्य घटक आहे. कारण रिअल इस्टेट ही रिअल आहे म्हणून ती ऍसेट आहे. एक्झॅक्टली. व्हर्च्युअल असतं तर मग लोकांनी मग बघायची गरज नव्हती, किंवा या टेक्नॉलॉजी किती पुढे गेली तर साईट व्हिजिट ही मॅन्डेटरी असेल. आणि फक्त त्याच्यामध्ये फरक एवढाच येईल की बाबा साईट व्हिजिटच्या वेळेस बऱ्याचशा गोष्टी ज्या, आता फॉर एक्झाम्पल एक सुंदर उदाहरण आहे ट्रेंड बद्दल. पूर्वी पेंट कसा द्यायचा, पट्ट्या होत्या, खाली वेगळी पट्टी, वरची वेगळी पट्टी. माझ्या लहानपणातलं सांगतो. नंतर मग तो सिंगल कलर मध्ये आला, पिस्ता कलर, एक सिंगल कलर अख्ख्या घराला, मल्टी कलर नाही. परत एक भिंत कलर करायची आली. हे आता तुम्हाला जर हे घर घ्यायचंय आणि बिल्डर जर कस्टमायझेशन ऑप्शन देतोय, तर तुमच्या या बेडरूमच्या या भिंतीला कुठला कलर असला पाहिजे
की तुम्ही प्री डिसाइडेड टेक्नॉलॉजीचा वापर करून बघू शकता हम्म. व्हीआरच्या मदतीने, ओके. किंवा ते भिंतीवर ही फ्रेम चांगली दिसेल का हे तिथं तुम्हाला विकत आणून परत लावायची आणि परत डिसिजन घ्यायचा असं नाही राहणार. असं नाही राहणार आहे. त्यामुळे आपण त्या टेक्नॉलॉजीच्या जगात जाणार आहे आता. ओके. लोकांना अजून आयडिया नाहीये, पण बरेचसे जे काही आता स्टार्टअप सुरू होत आहेत किंवा त्या ज्या कन्सेप्टने येत आहेत त्या अफलातून घेऊन येत आहेत. आणि योगायोगाने मी रिअल इस्टेट कोच असल्यामुळे मोठे मोठे वेंचर्स पण इन्साईटसाठी किंवा डिस्कशनसाठी मला त्याच्यामध्ये सामील करून घेतात. एन्जॉय करतो मी ती प्रोसेस, Right. कारण मला लक्षात येतं की हे कुठं जाऊ शकतं. हम्म. लिगल टेक्निकल डॉक्युमेंट्स, आता आपण जे इंडेक्स 2 म्हणतो, हो. IGR महाराष्ट्र बऱ्याच लोकांना कळत नाही. राईट. IGR महाराष्ट्र सोडा 7-12 लोकांना कळत नाही अजून, राईट. 80%. बरोबर आहे. बरोबर. तर 7-12 डिजिटलाइज झाला. राईट. डिजिटलाइज झाला म्हणजे काय झालं, फक्त त्याचं कागदी व्हर्जन वर गेलं, त्याच्यात लिहिलंय काय हे कुणाला कळतच नाही ना. नाही. आणि याची ट्रेनिंग गव्हर्नमेंट लॉन्च नाही करत, हम्म. मग त्यांचे पैसे कोण देणार? सगळंच एवढं सोपं करून Right, टाकलं तर मग ते right. कमवणार कसे? बरोबर. त्यामुळे खूप कॉम्प्लेक्स आहे रिअल इस्टेट तसं बघायला गेलं. कॉम्प्लेक्स. पण डिसिजन घेताना प्रॅक्टिकली विचार करून लॉंग टर्म मध्ये, कारण बरेचसे आता मी रिसेंटली बघितलं पुण्यामध्ये एक स्पेशली आपला तो जो टॉपिक आहे एक्सपोनेन्शियल ग्रोथ, ओके. IT सेक्टर वाढतंय का, राईट. तर चरोलीत अजून एक IT पार्क सँक्शन झालाय. ओके. मी कालच्या मागच्या आठवड्यामध्ये बघितलं तर सातारामध्ये एक IT पार्क सँक्शन झालाय. म्हणजे काय, हे काय होतं, कारण इथं खूप मोठ्या लोकांचे पैसे लागले, हे फेल व्हायचं गरजच नाही. IT पार्क गव्हर्नमेंट बॉडी आहे ना, हा प्रायव्हेट प्रोजेक्ट नाहीये. राईट. म्हणजेच काय, त्याच्या आजूबाजूला डेव्हलपमेंट आहे. मग आता एवढी डेव्हलपमेंट असेल तर अजून जास्त क्राऊड येणार आहे, अजून जास्त प्राइसेस वाढणार आहे, राईट. जास्त सेल होणार आहे. आता हजबंड वाईफ कमवतात बऱ्यापैकी पुण्यामध्ये, जी लोक घर घ्यायला येतात बाहेर, त्यामध्ये मोर ऑरलेस 60-70% कपल्स हे वर्किंग असतात. राईट. आता दोघांचे इन्कम म्हणून ते काहीतरी मोठा प्लॅन करतात, पण ते हे विसरतात की बाबा 5 वर्षानंतर आपल्याला मुलं असतील, त्यावेळेस एक बेडरूम लागू एक्स्ट्रा. शकतो. हा, ते आता इथं विचार करतात, बाद झालं, एक बेडरूम आहे, एक रिकामी राहते, असं नाही चालत. तुम्हाला हे एक घर आहे ना, ते 5-10 वर्ष, 15-20 वर्ष, फ्युचर पर्स्पेक्टिव्ह नुसार ते हा, प्लॅन आता केलं थोडं पाहिजे. स्ट्रेच करावं लागतं. हम्म. लोकांचं बजेट स्ट्रेच होतं, तेवढं पेइंग कॅपॅसिटी नसते. Right. आणखी एक तुमच्या प्रेक्षकांना मी टिप देतो, ज्यावेळेस तुम्ही होम लोन स्टार्ट करताना हम्म. त्याच दिवशी SIP चालू करायची, 10% ऑफ होम लोन कॉस्ट. फॉर एक्झाम्पल, तुमचा Okay. होम लोन असेल, EMI असेल 40,000, बरं. तर 4,000 रुपये अजून एक्स्ट्रा SIP ला चालू SIP करायचे. सुरू झाले. ओके. 20 वर्षापर्यंत तुम्ही ज्यावेळेस टेन्युअर घेतलेलं असतं, तुम्ही आधी फेडा 15 वर्षामध्ये, जेवढी तुमची प्रिन्सिपल प्लस इंटरेस्टची अमाऊंट असते, म्हणजे 40 लाख जर EMI घेतोय, समजा आपण 50 लाखाचं घर आहे, 50 लाखावर आपण साधारण 1,10,00,000 भरत असतो ओव्हरऑल, म्हणजे Right. इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल म्हणून. राईट. त्यावेळेस आपली SIP तेवढी मॅच्युअर्ड झालेली असते, 1,30,00,000, 1,40,00,000, म्हणजे तुम्ही घर फुकट घेतलं. पण 4,000चा वाढवणं सगळ्यासाठी शक्य नसतं. राईट. ज्याचा कट टू कट सॅलरी आहे, 40,000 रुपये सॅलरी आहे, त्याला शक्य नाही 44 होत. करणं Right. शक्य नाही होत. पण करा, राईट. याला मॅन्डेटरी करा. Right. तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरताना 6% का बरं, मी 2% देणार असं म्हणतो का? नाही. आपण देतोच ना, Right. पैसे असतील नसतील ऍडजस्ट करतो. Right. हा रूल पाळून ठेवा. एक्सपेन्स म्हणून कन्सिडर करा. ज्यावेळेस स्टॉक Right. मार्केट आणि रिअल इस्टेट एकत्र काम करेल ना, हम्म. मिरॅकल्स होतील. Okay. पण ते वेगवेगळी दुनिया आहे, म्हणजे एकमेकांचे दुश्मन म्हणून समजलं जातं. स्टॉक मार्केटवाले रिअल इस्टेटला नाव ठेवतात, रिअल इस्टेटवाले स्टॉक मार्केटला. असं नाही होऊ शकत. तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे लाईफमध्ये. सर, टेक्नॉलॉजी संदर्भात तुम्ही बोलत होता. आता टेक्नॉलॉजी संदर्भात आता नुकताच ट्रेंडिंग चर्चेतला टॉपिक असतो AI, ChatGPT. सो AI आणि ChatGPT याचा काहीतरी इम्पॅक्ट होईल का रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये? आणि त्यातल्या त्यात AI भरपूर ठिकाणी IT क्षेत्रामध्ये एम्प्लॉईज आणि या बाकी सगळ्या लोकांमध्ये एक असा संभ्रम निर्माण करतोय की जॉब जातील, या सगळ्या गोष्टी होतील. तर या गोष्टीचा काही इम्पॅक्ट रिअल इस्टेटमध्ये होत आहे का पर्टिक्युलरली? रिअल इस्टेट हा पीपल ड्रिव्हन बिझनेस आहे. राईट. कन्स्ट्रक्शनसाठी मजूर लागतात. तुम्ही किती मशीन आणले तर त्याला ऑपरेट करायला एक ऑपरेटर लागणार आहे. आता मी सुरुवातीपासून सुरू करतो. ChatGPT किंवा हा जो आहे, हा फॉर शुअर खूप मोठा इम्पॅक्ट क्रिएट करेल आणि त्याचा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल, नो Okay. डाऊट. आता छोटंसं उदाहरण घेऊ. माझा एक ॲडव्होकेट आहे इन हाऊस, तर ते काय करतात, पूर्वी ड्राफ्ट विचार करून बनवायचे ते, आता ChatGPT मध्ये टाकतात आणि एका मिनिटात ड्राफ्ट तयार. रेडी होतो. आणि त्यांना ती अक्कल आहे ना, 10 Right, वर्षाचा एक्सपिरियन्स आहे की काय बदल करायचे आणि काय दिले आणि काय बदलायचं आणि मला काय पाहिजे होतं. बरोबर. मग त्याच्यात थोडेसे करेक्शन्स केले की ड्राफ्ट तयार. आता याच्यासाठी त्यांना पूर्वी असिस्टंट किंवा इंटर्न्स ठेवायला लागायचे, आता ते फुकट होत आहे. म्हणजेच काय आहे, स्पीड खूप जास्त आली आपल्या कामांना. ग्राफिक डिझायनर
एक व्हिडिओसाठी रादर मी लास्ट वीकमध्ये एक इंटरव्ह्यू घेतला होता, त्या मॅडम आल्या, व्हिडिओ मला एक दाखवला 5 सेकंदाचा व्हिडिओ, CA ऍड्स म्हणून, एक आठवडा घालवला म्हणे. मी त्यांना एक ॲप ओपन करून दाखवला, तीच इमेज मागवली आणि 1 मिनिटात तो व्हिडिओ तयार. ओपन मॅजिक म्हणून एक टूल होतं. राईट. तुम्हाला अवेअरनेस नसेल तर तुम्ही जगात खूप मागं पडाल. राईट. कारण त्या मॅडमनी 7 दिवस घालवले तर 4 व्हिडिओसाठी 1 महिन्याची सॅलरी त्यांनी खाल्ली. म्हणजे बिझनेस ओनर मेला. जी की त्याची 1/10 कॉस्ट त्या टूलची Save कॉस्ट झाली. आहे. हा, Right, 1800-2000 रुपये महिना आहे. राईट. अनलिमिटेड इमेजेस किंवा व्हिडिओज. मग ते चॅलेंज तयार करेल एनर्जी पण सेव्ह एम्प्लॉयमेंटला झालेली आहे, टाइम वाचलाय. आणि तुमची कामं काम स्पीड मध्ये सोपं, होतात हा, ना. right. म्हणजे जो आता फॉर एक्झाम्पल आपण हा पॉडकास्ट बनवतो, एखादं टूल आलं जे पॉडकास्ट बनवण्यासाठीच बनलंय आणि बरोबर. त्याला मराठी आणि सगळ्या लँग्वेज कळतात, व्हिडिओ एडिटरचा जॉब धोक्यात जाईल. राईट. आणि हे होईल ब्रोकरला बरोबर पण. आहे. आता बघा, नो ब्रोकर आलं त्यावेळेस टेक्नॉलॉजीच होती ना, नो ब्रोकर. राईट. पण मग ब्रोकरला बऱ्यापैकी इम्पॅक्ट झाला. झालंय. रिसेल रेंटलमध्ये तर फॉर शुअर झाला. प्रायमरीमध्ये ते आत्ता आले. एक्झॅक्टली. आता माझं एक सजेशन आहे ऑडियन्सला, नो ब्रोकर, मी काही कंप्लेंट करत नाही किंवा माझं ऑब्जेक्शन नाही, नो ब्रोकर म्हणून स्वतःला एक दाखवतात, अशा 5व्या याच्यामध्ये जाऊ नका. कुठलाच चॅनल पार्टनर रेरा रजिस्टर्ड तुमच्याकडून ब्रोकरेज घेत नसतो. राईट. नो ब्रोकर नाव लावलं आणि तो जाऊन स्वतः रेराचे एजंट नंबर, त्याचा एजंट नंबर आहे, महारेरावर जा, नो ब्रोकर सर्च करा, तुम्हाला त्याचा एजंट नंबर मिळतो. स्वतः एजंट असून नो ब्रोकर कसं काय लिहू शकतो कोणी? एक्झॅक्टली. म्हणजे काहीतरी नाव लिहिलंय राईट. आणि तुम्ही त्याच्यावर नाही ब्रोकरेज घेत नाही. ते मग कुठला ब्रोकर घेतो? चॅनल पार्टनर घेतच नाही ना. येतच ना. रिसेल रेंटल मध्ये ब्रोकरेज घेतात. बरोबर. मग आता कोणतं काहीतरी म्हणते, उलट त्यांची सर्व्हिस फी द्यावी लागते. राईट. जे की इकडं आपण जे जेन्युन चॅनल पार्टनर आहे ते फुकटमध्ये साईट विजिट फ्री ऑफ करतात, कॉस्ट. फ्री नॉलेज देतात, इनसाइट सांगतात प्रॉपर्टीचं. तिकडे त्यांना एक मॅनेजर दिला जातो, त्याचे 8,000 भरा, 15,000, 20,000 भरा. राईट. हे काय आहे मग? म्हणजे काय, बरोबर आहे. लोकांनी थोडंसं समजदारपणे वागलं पाहिजे. उगीच काहीतरी इमोशनल, नाही नाव दिले मग त्यानं घेत नाही, मग म्हणून मी इन्क्वायरी करणार, मी अपलोड बरोबर. करणार. बऱ्याच लोकांचे, मी युट्यूबवर तुम्ही जा, रिव्ह्यू चेक करा, नो ब्रोकर फीडबॅक किंवा नो ब्रोकर स्कॅम असं सर्च करा, तुम्हाला 100 व्हिडिओ भेटतील. राईट. तर आता तर एक नवीन ट्रेंड आलेला आहे पुण्यामध्ये. सोसायटी, एक फोन येतो तुम्हाला, तुम्ही रेंटवर बघत असाल, तुम्ही फोन केला ना, तुम्हाला फोन येतो, म्हणतो माझा स्वतःचा फ्लॅट आहे, 3,000चा गेट पास काढायचा आणि मला पाठवा पैसे, मी सोसायटीला इन्फॉर्म करतो आणि साईट व्हिजिट झाली की तुम्हाला पैसे परत. माझ्या टीम सोबत झालंय लास्ट वीकला औंधमध्ये. आणि सोसायटीच्या गेटवर गेला की तो म्हणतो असलं काही नाही आमचं, पैसे बिशे लागत नाही गेट पासला, मालकाला फोन लावून द्या, त्याचा फ्लॅट कुठलाही सांगा, मी चावी देतो. असे कितीतरी उदाहरणं आहेत. हा, म्हणजे काय, टेक्नॉलॉजी वरदान आहे तसं शाप पण ठरू शकतं. ते कुठल्या फेवरनं कशा पद्धतीने वापरलं जातं. राईट. आणि जसं आपण बघितलं की टेक्नॉलॉजी, AI हे आपल्याला आर्किटेक्चरमध्ये मदत करू शकतं, बेटर ड्रॉइंग बनवण्यामध्ये, स्पेस युटिलायझेशनमध्ये, Right. इंटेरियरमध्ये. राईट. कारण आपण जे इमॅजिन केलं नाही ते कदाचित ते खूप फास्ट मध्ये करू शकेल. Right. तुमचा डिसिजन टाइम सगळं वाचू शकेल. कन्स्ट्रक्शन मध्ये बघा कसे चेंज झालाय टेक्नॉलॉजीमुळे, कसं चेंज झाला. पूर्वी आपण वापरायचो ती मातीची घरं होती, परत आले सिमेंट कॉन्क्रीट, लोड बेरिंग घरं, ज्याला कॉलम नव्हते, भिंतीवर लोड यायचा, बरोबर. कौलारू घरं. बरोबर. मग आला फ्लॅट सिस्टीम, मग RCC स्ट्रक्चर आलं, मग त्याच्यामध्ये लाल मातीच्या विटा आल्या, राईट. मग परत C4X ACC आले. राईट. नंतर मायवन टेक्नॉलॉजी आली. बरोबर. आता प्री फॅब्रिकेटेड वॉल्स येत आहेत, मॅक्सिमम बिल्डर्स ते करतात कारण स्पीड वाढतीये. राईट. उद्या काही येऊ शकतं, इन्सुलेटेड, तो जो थर्माकॉलवाला भिंत आहे तो पण येऊ शकतो. आणि आपण त्याला एक्सेप्ट करतोय ना. आधी पत्र्याच्या क्रेनच्या एका डब्यामध्ये घर असेल असं कोणी नव्हतं, पण आता ते बऱ्याचशा रिसॉर्टमध्ये एन्जॉय करतात लोक. राईट. बांबूचं घर, असं कुठं Right. जंगलात राहायचंय का मला, Right. पण आता ते कॅम्पिंग हा वगैरे पाहुणाला ऍज जा तुम्ही एंटरटेनमेंट म्हणून ते करू शकतात. Right, पैसे right. खर्च करतात लोक Right. बऱ्यापैकी. Right. म्हणजेच काय आहे, ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होतीये किंवा गरजा लक्षात येत आहेत आणि त्याचं उत्तर शोधतोय, हा खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. कारण ह्युमन ब्रेनची एक कॅपॅसिटी आहे. आपल्याला चौकोनीचा गोल करायला पूर्वी कितीतरी 1000 वर्ष लागले असतील, आणि तेच आता आपण बघितलं असेल, टायर ट्यूब होत्या आधी, राईट. मग ट्यूबलेस आलं, आता तर डायरेक्ट त्या व्हीललाच येत आहेत कनेक्टेड. राईट. म्हणजे काय, टेक्नॉलॉजी प्रत्येक ठिकाणी काम करते, तशी रिअल इस्टेटमध्ये काम करेल. रेरा हा सुद्धा एक टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. उद्या चालून जर रेरानं
AI वापरलं की कोणी ऑडिट नाही सबमिट केलं, शोधा. बिल्डरला नोटीस त्याच दिवशी. कशाला मॅन्युअली सिलेक्ट करत बसायचंय. कोणाची युनिट्स अपडेट नाही झालेले, कोणी वेबसाईट अपडेट नाही केली, AI स्वतःच चेक करायला आणि सांगेल. बरोबर एजंटला आपल्याला 6 महिन्याला ऑडिट आलंय, बरोबर. ते पण AIच्या मदतीने सोपं सिम्प्लिफाय करू बरोबर. शकतात. पण काही लिमिटेशन पण जसं आता क्लोजिंग्स आहेत किंवा फेस टू फेस इंटरॅक्शन आहेत ते AI थ्रू नाही होऊ शकणार. ते त्यासाठी मॅन कुठेतरी आता इंटरॅक्शन काय होतंय, असणारच आहे. AI इमोशनला रिप्लेस करायला असं म्हणतायत, पण मला तर ते इतक्या लवकर नाही वाटत. म्हणजे शक्य, टिल 2050 पर्यंत, कारण इमोशन एकदम वेगळे आहेत आपले, विचित्र आहेत. राईट राईट माणूस जर समजायचा असेल, राईट कारण तुम्हाला 5 सेकंदाखाली राग आला असेल तर तो राग 10 सेकंदानंतर वेगळा असू शकतो. तुम्ही Right. खुश असू शकता. राईट बुकिंगच्या वेळेस आपल्या डोळ्यात पाणी येतं, आनंदाश्रू असतात. बरोबर. हे यायला समजायलाच वेळ लागेल. त्याला वाटेल निगेटिव्ह झाले काय की डील, म्हणून हा रडतोय. राईट 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 म्हणजे हे जज करायला वेळ लागेल. इमोशनल हा, सध्या तरी कारण आपलं जे बाईंग असतं हे 80% इमोशन असतं आणि 20% लॉजिक असतो. एक्झॅक्टली. तर AI त्याला रिप्लेस करायला वेळ घेईल. 2050 होणारच नाही असं मी म्हणू शकत नाही, कारण त्यावेळेस आपण असो नसो, बरोबर पण शक्यता ना करता येत नाही. बरोबर. टाइम टेकिंग हा. प्रोसेस आहे. पण क्लोजिंग वगैरे जे आहे, फॉर एक्झाम्पल पूर्वी रिअल इस्टेट कसं चालायचं, रेफरल. आज पण रेफरल काम करतं की, बरोबर. फक्त ती वेगळ्या माध्यमातून करतं. पूर्वी जाऊन आपण चहा पाणी, चहा टाक, मी एक Right, फ्लॅट बघितलाय, right, right. मग तुला आवडला का, मग हे बघायचं, ड्रॉइंग असं पेनानं काढणार, हे करणार, बरोबर लोकेशन असं समजवणार, इथून हा रस्ता Right. आलाय वगैरे. आता आपण गुगल मॅप्सवर दाखवतो. राईट राईट मोड चेंज झाला पण डिस्कशन चेंज नाही झालं. Right. ट्रस्ट हा फॅक्टर पूर्वी पण होता, 100, 200, 500 वर्षापूर्वी. बरोबर. इंग्रजां छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बरोबर. गद्दार आणि हे आहेत. तसं इथं आज पण आहेत. शासन Right. व्यवस्थेमध्ये काही लोक खूप भ्रष्टाचारी आहेत, काही लोक खूप चांगले आहेत. राईट म्हणजे या गोष्टी बदलता येणार नाही, रिप्लेस नाही करता येणार. बरोबर. हा, टूल्स बदलू शकतात, प्लॅटफॉर्म बदलू शकतात, ट्रान्झॅक्शन बदलू शकतात, काम करायची पद्धत बदलू शकते. पण Right. अन्न वस्त्र निवारा या बेसिक गरजा आहेत, तर ते मला नाही वाटत की डिमांड सप्लायला इम्पॅक्ट करेल. हा, याच्यामुळे कामं सोपं पण अवघड पण होऊ शकतात, कारण सगळंच ऑनलाईन झालं तर मग ज्यांना अडॅप्ट नाही करता आली टेक्नॉलॉजी त्यांची फसवणूक होऊ शकते. शकते. स्कॅमर राईट. सहज वापरू शकतात. सो जसं आपण बोलत होतो काही वेळापूर्वी की मुंबई आणि पुणे कनेक्ट होणार आहे. सो मुंबईवरती आपण जसं थोड्या वेळापूर्वी ऑफ कॅमेरा बोललो होतो की मुंबई 3.0 हा एक नवीन मोठी एक पॅन इंडियामधली सगळ्यात मोठी सिटी बनणार आहे आणि या सिटीचं नाव नैना प्रोजेक्ट असं काहीतरी ठेवलेलं आहे. सो याबद्दल तुमचं काय मत आहे की ते एक वेगळं काहीतरी मोठं पॉझिटिव्ह चेंज आहे, कसं आहे काय नेमकं? ओके, आता बघा, नैना हा काही काल आजचा विषय नाही आहे. जरी आपण आता डिस्कस करत असो, हे 2013ला सुरू झालं होतं. राईट 10 वर्ष लागले. बऱ्याच शेतकऱ्यांनी आंदोलनं केली, निगेटिव्ह होतं, जसं आपलं पुरंदर किंवा सासवड Right. एअरपोर्ट बद्दल Right. आहे. हे सगळं नैनानं बघितलं. नैना म्हणजे काय, बेसिकली न्यू मुंबई इन्फ्लुएन्स्ड एरिया, नोटिफाईड एरिया. तर हा रायगड जिल्ह्याचा जो भाग आहे, पनवेल आणि कर्जत, तिथं उभा राहतोय. नवी मुंबईचं सगळ्यात मोठं एअरपोर्ट असेल, हे जे एक्झिस्टिंग एअरपोर्ट आहे त्याच्यात 3 टाइम्स मोठंच. ओके आता हा कनेक्टेड आहे JNPTला. JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट. राईट हा भारतात जेवढं इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं त्याच्या 70% एकटा पोर्ट उचलतो. एक्झॅक्टली राईट म्हणजेच काय, हा लॉजिस्टिक कॉर्नरच्या अँगलनं खूप इम्पॉर्टंट सिटी आहे. आता जिथं इम्पोर्ट एक्सपोर्ट येतं ना, तिथे इंटरनॅशनल प्लेयर येतात. म्हणजेच काय, या सिटीमध्ये 7 स्टार 10 स्टार अशी हॉटेल्स येतील. 4 स्टार 5 स्टार नॉमिनल आहे. इन्व्हेस्टर FDI अलाउड आहे आपल्या इंडियामध्ये. 51% FDI अलाउड आहे. म्हणजे मोठे मोठे ब्रँड्स येतील, इन्व्हेस्ट करतील. वेअरहाऊस साठी IT पार्क रिझर्व्ह आहेत, डेटा सेंटर रिझर्व्ह आहेत आणि सिडको मॅनेज करता येईल. सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती का, सुंदर गोष्ट या लेआउटची, सिडकोच्या आतापर्यंतचे जेवढे लेआउट आहेत, नवी मुंबई सुद्धा हा सिडकोचा लेआउट आहे. प्लॅनिंग ऑथॉरिटी बघायची असते कधी पण की हा कोण प्लॅन करतोय. तर तो बाप असेल ना, तो एक्सपिरियन्स असेल, राईट तर मग भविष्य सुंदर असतं. सिडकोनी पनवेल बनवलं, नवी मुंबई बनवली, मुंबई बनवली, तर किंवा आपल्या दुसऱ्या टायर 2 सिटीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडकोचे जे एरिया आहेत ते वेल प्लॅन्ड, सुटसुटीत, राईट अतिक्रमण नाही, झोपडपट्टी नाही, स्लम एरिया नाही आजूबाजूला. तर ह्या गोष्टी प्लॅन्ड असतात. नवी मुंबई चा जो पोर्शन आहे आता मोर ऑरलेस सॅच्युरेट झालं नवी मुंबई. मग आता लोक आउटस्कर्टला येतात, पनवेल साईडला येतात. ऑलरेडी रेल्वेचं जाळं तिथपर्यंत आलेलं आहे. आता आपलं जे पुण्याचं
डेड एंड म्हणू शकतो किंवा हद्द म्हणू शकतो ती तळेगाव आहे तशी बघायला गेली तर. Right. लोणावळा हा एक काय म्हणता येईल सेंटर पार्ट Vacation home type मध्ये. पण तळेगाव आहे की जिथं लोक आजही अपडाऊन करतात. शिवाजीनगरला रेल्वेने येतात आणि Right. अपडाऊन करणारी लोकसंख्या आहे. तळेगावसाठी हा पोर्ट खूप खूप मेजर रोल प्ले करेल, कारण जी त्यांची त्रास आहे, स्ट्रगल आहे आता माल वाहतूक आणि सगळं मॅन्युफॅक्चर केलेलं डिवाइड कर, हे जर JNPT ला पोचलं तर मोठा मोठा टर्नओव्हर तयार होईल आणि तळेगावानी हे अर्ध्या तासावर असेल, अर्धा ते पाऊण तास, 40 मिनिटावर पोहोचेल. म्हणजे तुम्ही फक्त नैनाला बघू नका, नैना कशी कनेक्टेड आहे हे बघा. कारण अटल सेतू, मिसिंग लिंक, तळेगाव हे जर तुम्ही ऍक्च्युअल अँगलनं बघितलं तर हा खूप मोठा प्री प्लॅन्ड गेम आहे, जो जर सक्सेसफुल झाला सरकारचा तर याच्या एवढं भारी इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन सध्या तरी काहीच नाही. म्हणजे माझ्याकडे सगळेच लोक येतात, ढोलेरा विका, कोणतर म्हणतं ते कुठली तरी कसली तर सिटी आहे गुजरातमध्ये ती विका, NCRचे लोक येतात, हैदराबादमध्ये एक प्रोजेक्ट बनतोय इंडस्ट्रीयल, ती सिटी विका, हे विका ते विका. तर माझ्या दृष्टीनं पुण्याच्या लोकांनी इथं पैसे इन्व्हेस्ट करायला, पण लक्षात घ्या 16 गुंठ्याचा मिनिमम तुकडा आहे रायगड जिल्ह्यामध्ये. राईट. तर 16 गुंठ्याच्या खाली लँड पार्सल घेऊ नका. फ्लॅट घेत असाल तर रजिस्टर्ड असला पाहिजे आणि कार्पेट एरिया थोडा डिसेंट घ्या, म्हणजे मोठा घ्या, ताकी तुम्हाला फ्युचरमध्ये एक्झिट करायची वेळ आली तर पैसे चांगले निघतील. एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, पण स्कॅमर पण खूप जास्त आहेत. राईट. थोडं अवेअरनेस ठेवून व्हॉट्सअपवर जे मेसेजेस सर्क्युलेट होत आहेत राईट ती लोक काय माहिती तुम्हाला की ते खरंच तिथं आहेत, डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड नाही आहेत, किंवा जो 7/12 दाखवला जातो तो विकला जात नाही, तुम्हाला दुसरंच कुठलं तर गाव दिलं जातं. बरोबर. आणि यांचे फेजेस खूप जास्त आहेत, 21 फेजेस आहेत. Right. आता अशी आपण 4थ्या फेजला आहे, Right. त्याच्यावर 2 वर शिक्के पडलेत आणि अजून खूप ऑपॉर्च्युनिटी आहे. Great. Great. पुष्पकनगर चांगला एरिया आहे, ओके. त्यातल्या त्यात ज्या लोकांना इन्व्हेस्ट करायचं आहे तर तुम्ही तिथे कन्सिडर करू शकता. पण लक्षात घ्या, मुंबईची लोक पुण्यामध्ये इन्व्हेस्ट करायला येतात कारण हवा पाणी चांगलं आहे. तुम्ही तिकडे जाऊन फक्त इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही नक्की जा. स्वतः राहायचं असेल तर मग मला नाही वाटत की बाबा ते हे असेल. पण कमर्शियल अँगल ना, तुम्ही बिझनेस ओनर आहात किंवा तुम्हाला मुंबईमध्ये येणं जाणं असतं, किंवा अशी तुम्ही सेलिब्रिटी आहात, तुम्ही फिल्म मध्ये काम करता, किंवा तुमचं कनेक्शन मुंबईशी असेल तर मग ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, ही मिस नका करू. कारण जर ही मिस केली तर मग तुम्ही त्याच गोष्टीसाठी रिग्रेट कराल खूप जास्त 5 ते 10 वर्षानंतर. राईट. राईट. सर, जसं आता तुम्ही म्हटलं इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत, सो इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप सारे ऑप्शन्स लोकांना दिसतात, ज्यामध्ये आता आपण बघतो स्टॉक मार्केट आहे, जो गेल्या 4-5 वर्षामध्ये फार जास्त चर्चेत आहे. म्हणजे यंगस्टर पण स्टॉक मार्केट शिकायला लागलेलं आहे आणि काहीतरी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलेलं आहे. गोल्ड आहे, काही बॉन्ड्स आहेत, आता REITs म्हणून जसा रिअल इस्टेटमधले एक आहे. सो प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लोकांचा अप्रोच असा असतो की मी प्रॉपर्टीमध्ये पैसा टाकायचा आहे, पण जनरली फ्लॅट ओरिएंटेड तो माइंडसेट तयार करून ठेवतो. पण ऑप्शन्स खूप सारे असतात, जसं कमर्शियल पण आहे, रेसिडेन्शियल पण आहे, इंडस्ट्रीयल पण आहे. सो त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ही कुठल्या क्षेत्रामध्ये गेली पाहिजे, आणि जर ती रिअल इस्टेटमध्ये गेली पाहिजे तर का, त्याचं कसं आपल्याला फ्युचर बेनिफिट मिळू शकतो? बघा, आता हा खूप वाईड अँगल आहे, याच्यावर 1 तासाचा पॉडकास्ट होऊ शकतो. राईट. राईट. पण मी याचं उत्तर शॉर्टमध्ये देतो. प्रत्येकाचे आपले प्रोज अँड कॉन्स आहेत. स्टॉक मार्केट 500 रुपयापासून सुरू करता येतं, रिअल इस्टेट कुठलीच 500 रुपयाला नाही मिळत, म्हणजे एंट्री आणि एक्झिट अवघड आहे. स्टॉक मार्केट तुम्हाला सेम डेला विकता येतं, स्टॉक्स विकता येतात, म्युच्युअल फंड डिझॉल्व्ह करता येतो, FD तोडता येते बँकेची वगैरे. रिटर्न्स बघायला गेलं तर ओव्हरऑल लँडमध्ये सगळ्यात जास्त मिळतील, पण लँड सिक्युअर नाही. बऱ्याच लोकांना स्वतःलाच कळत नाही. ऍडव्होकेट जे म्हणतात ती पूर्व दिशा मानून चालतात. मग लिटिगेशन 4 वर्षांना पण येऊ शकतं लँडमध्ये. गरजेचं नाही की तुम्ही घेताना सगळं क्लिअर होतं, नंतर कोण एखाद्या व्यक्ती म्हणला मला विचारलंच नव्हतं एग्रीमेंटला, मी वारस आहे, त्यांना हरकत घेतली, परत पोझिशनसाठी अप्लाय केलं वगैरे वगैरे, असं होऊ शकतं. 1 by 1 जातो मी. REIT फ्रॅक्शनल ओनरशिप ज्यावेळेस स्टार्ट केली ही सेबी रेग्युलेटेड आहे. माझा रिसर्च पेपर पण आहे rohitgaekwad.com वर, तुम्ही तो फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकता. आता फ्रॅक्शनल ओनरशिप म्हणजे काय, समजा मला जर A ग्रेडचं कमर्शियल ऑफिस घ्यायचं आहे, तर हे A ग्रेडचं जे कमर्शियल ऑफिस आहे हे मी एकटा बाय नाही करू शकत, कारण ते 50 कोटी 100 कोटी या भावात आहे. मग मी काय करतो, त्याच्यातला एक छोटा तुकडा घेतो, पण तो तुकडा कुठला हे मला माहित नसतं. म्हणजे बाबा हे 5000 स्क्वेअर फीटची प्लेट आणि यातला ह्या 4 टाईल्स माझे आहेत 8 स्क्वेअर फीट, असं माहित नसतं. अविभाज्य तुकडा असतो, मग त्यामध्ये सामायिक असतो. तर त्या केसमध्ये तुम्हाला
जे विकायचं असतं त्यावेळेस मग एक प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनी असते जी डिव्हिडंट फॉर्म मध्ये देते. कॅपिटल अप्रिसिएशन वेगळं होतं आणि डिव्हिडंट लाभांश म्हणतात त्याला, ओके. तर तो मिळतो. हा एक सुंदर आहे. म्हणजे स्टॉक मार्केटला जर रिअल इस्टेटमध्ये अल्टरनेटिव्ह पाहिजे तर REIT सुंदर ऑप्शन आहे, कारण Okay. तो रेग्युलेटेड आहे. ओके. जसं स्टॉक मार्केटला सेबी रेग्युलेट करते तसं Right, right. REIT ला पण करते. म्हणजे सेफ आणि सिक्युअर आणि एंट्री स्वस्त आहे. 1.5-2-4 लाख रुपये टाकून तुम्ही चांगले पैसे बनवू शकता. बनवू एंट्री शकतात. राईट. हे काही कमीत कमी एवढे पैसे लागतील, असं पण नाही की इथं 500,000 रुपये लागतील. 1.5-2 लाख रुपये लागतील, 2.5 लाख. right. आता वापस येऊया, ॲज अ फ्लॅट ऑर कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करायचं तर फ्लॅट ही आपली इमोशनल ॲसेट आहे. म्हणजे मी थकून बागून कुठे जाणार तर माझ्या घरी, गावाकडले माझे आई वडील सुखात राहावे घरी. म्हणजे काय आहे याच्यात, ते घर कसलं आहे कुठं आहे काय मॅटर नाही करत, ते छप्पर असावं, ऊन वारा पावसापासून आपलं संरक्षण करतं, हे इमोशनल आहे. राईट. बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू कमर्शियल अँगलनं ही फालतू इन्व्हेस्टमेंट आहे. ओके. म्हणजे घराला कधी इन्व्हेस्टमेंट म्हणून बघूच नका. बघायचंय तर मग कमर्शियल शॉप्स बघा, राईट. जिथं ऑफिस स्पेस ब्रँड आहे, शॉप नाही. आहे. ऑफिस स्पेसची ऑक्युपन्सी खूप घाण असते. म्हणजे ओके. जर एखादं रिकामं झालं तर 6 महिने टेनंट नाही मिळत. राईट. म्हणजे तुमचं तसं ए ग्रेडचं पण पाहिजे जिथं डिमांड. ह्यूज डिमांड आहे. आता मी उदाहरण घेतो, WTC टावर खराड, राईट. तिथं पण कितीतरी रिकामं पडून आहेत. तुम्ही जर बघितले मोठे मोठे ब्रँड्स ट्राय केले, ऑक्युपन्सी मॅनेज नाही करता आली तर मग तो लॉसचा व्यवहार आहे ना. तुम्ही पैसे काय कमवणार आहे? तुम्ही आहे तेच प्रॉपर्टी टॅक्स भरणार, त्याचा EMI भरणार, हे भरणार, मग लॉस डील होईल. त्यामुळे ऑफिस स्पेस रिकमेंडेड नाहीये. सेल्फ यूज असेल तर तुम्ही ऑफिस स्पेस बाय करा. रिटेल शॉप्स कधी जरी कमी राहत नाही. ग्राउंड फ्लोअर, लोअर ग्राउंड, अप्पर ग्राउंड, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर किंवा मॉल मधली शॉप्स मी कधीच रिकमेंड नाही करत इन्व्हेस्टरला, ओके. कारण ऑक्युपन्सीच नाही मिळत. रिकामा पडलेला मॉल आहे. आता NIBM नियर बाय 4-5 मॉल आहेत, सगळे रिकामे पडलेत. ज्या ओनरनी 1 कोटीला घेतले त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स केशातून जातो. म्हणजे त्यांची रिटर्न्स किती झाले? -5, -10. याला काय लॉजिक आहे इन्व्हेस्टमेंट करायला? विकताना सगळेच सुंदर म्हणून विकतात, स्वप्न दाखवतात मोठी मोठी. प्रॅक्टिकली विचार करणं गरजेचं असतं. सो अशी काही म्हणजे ट्रेंडिंग लोकेशन्स आहेत की जिथे हा इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण, कमर्शियल किंवा रेसिडेन्शियलचं? बघा, आता सध्या जर पॉकेट अलाव केलं तर वेस्ट पुणे आणि ईस्ट पुणे, खराडी किंवा हिंजवडी नियर बाय, बाणेर, बालेवाडी, वाकड, पुनावळे, ताथवळे, मामोडी पर्यंत जा तुम्ही. पण तिकीट साईज पण त्या हा, हिशोबाची तर आहे. मग Right. तुम्हाला 2 BHK तिथे 1 कोटी 1.5 कोटी असं स्टार्ट होईल. तिथं काही 40 लाखात 2 BHK नाही मिळणार. Right. पण तुम्हाला अप ग्रोईंग, म्हणजे आता सध्या तिथे डेव्हलपमेंट नाही दिसत आहे तुमच्या डोळ्यानं, पण तुम्हाला माझ्या शब्दावर विश्वास असेल तर मग तुम्ही चरोली, धानोरी, विश्रांतवाडी या जो बजेटमध्ये बसेल तो. हा, तुम्हाला 50 लाखात किंवा 45 लाखात 2 BHK मिळेल. हा, तर किंवा शॉप पण 20-25 लाखाला स्टार्ट होत आहेत. बरोबर. तर या तिकीट साईज मध्ये पण त्याचे रिटर्न्स तुम्हाला आता नाही दिसणार. हे तुम्हाला 5-10 वर्ष होल्डिंग कॅपॅसिटी पाहिजे, त्यावेळेस थोडा तुम्ही बघू पेशन्स शकता. ठेवला पाहिजे. कारण IT पार्क आता चालू झालं तर ते 5 वर्ष कंप्लीट व्हायला लागेल. Right. मग नंतर तुम्हाला ग्रोथ दिसायला चालू होईल. पण दृष्टिकोन हवाय, नुसतं बघून उपयोग नाहीये. ओके. म्हणजे जो रस्ता आपण बघतो तिथं जाणार काय आहे हे इम्पॉर्टंट आहे. तिथे एखादं कनेक्टेड प्लॉट घेतला तुम्ही आता काहीच नाही दिसत आहे तिथं, पण DP रोड टच किंवा रिंग रोड टच ज्यांचे प्लॉट्स आहेत, सुंदर रिसॉर्ट, हॉटेल काय केलं तर मग करोडोचा Right. बिझनेस होऊ शकतो. राईट. सर, एक नॉर्मल व्यक्ती आहे, म्हणजे घर घ्यायला निघालेला आहे आणि तो अशा कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे त्यांनी घर घेताना, की कुठलं लोकेशन बघितलं पाहिजे? आता एखादा व्यक्ती आहे, नॉर्मल पीपल बद्दल आपण एक्झाम्पल घेऊयात, 50-60 हजाराची सॅलरी आहे किंवा ती सॅलरी 70-80 हजारपर्यंत व्हॅरी करते, 50 ते 70-80 पर्यंत. तर त्या व्यक्तींना अप्रोच कुठल्या लोकेशनसाठी ठेवला पाहिजे? कारण या कॅटेगरीमधले लोक भरपूर आहेत मार्केटमध्ये जे की घर बघतायत, की ज्यांचं आता काय रेव्हेन्यू होतं, तेवढं आहे. सर, याच्यामध्ये काय होतं, आपला एक स्वभाव आहे, मनुष्याचा स्वभाव काय, मी जिथं टाइम स्पेंड करतो ना तिथं मी पहिला प्रेफरन्स असतो. फॉर एक्झाम्पल, एखादा IT मध्ये जॉब करतो हिंजवडीला, त्याचा 5 वर्ष झालं ना, आता मोर ऑरलेस तो स्वतःला सेटल समजतो किंवा 3-4 वर्ष झालं सेटल समजतोय, राईट. तर तो उठून रांजणगावला नाही जाणार शोधायला. तो तिथंच नियर बाय बघणार जिथं कनेक्टिव्हिटी आहे. जसं आपण म्हटलं की मला जर समजा मी अनमॅरिड आहे तर माझ्या प्रायोरिटीज काय असतील? वर्क कल्चर, राईट. डिस्टन्स, Right. मी ऑफिसला किती वेळात पोहोचेल, माझी वाईफ कुठं काम करेल, वगैरे वगैरे. आता मी मॅरिड आहे, मला 2 मुलं आहेत, तर मग माझं प्रायोरिटी असतं की स्कूल. कारण मग मला सगळ्यात अडचण काय आहे की ती मुलं कशी जातील, किती वेळ Exactly. त्यांना ट्रॅव्हल करायचंय. मग मला कदाचित 5-10 मिनिट मागे पुढं, जास्त 5-10 किलोमीटर मागे पुढे जावं लागलं तर मी ओके असतो. मग याच्यानंतर येतं मार्केट. म्हणजे हे 2 सगळं आधी केलं तर मग मार्केट येतं, की बाबा मला भाजीपाला आणायला रोज किती लांब जावं लागतं.
बरेचसे असे ब्रँडेड प्रोजेक्ट्स आहेत जिथं चहापत्ती दूध आणायला तुम्हाला 5 किलोमीटर 8 किलोमीटर जावं Right, लागतं. right. मग ते 1 कोटीच्या किंवा 50 लाखाच्या 20 लाखाच्या ऍसेटला काय किंमत आहे? ही लाईफस्टाईल असू शकत नाही ना. हम्म. आता बघा बरेच लोक म्हणतात की छोटा फ्लॅट घ्यायचा का छोटी सोसायटी, हम्म. म्हणजे स्टँड अलोन मध्ये कार्पेट मोठा मिळतो आणि Right. मोठ्या सोसायटीमध्ये कार्पेट छोटा मिळतो, मी काय Right, घेऊ? right. तर हे तुमच्या एज ग्रुप प्रमाणे तुम्ही किती सोशली ऍक्टिव्ह आहात. फॉर एक्झाम्पल तुमचं वय 65 ते 70 आहे आणि तुम्हाला पुस्तक वाचण्यात छंद आहे आणि तुम्ही खोली सोडतच नाही, तर मग कशाला मरायला अम्युनिटीच्या प्रोजेक्ट मध्ये जायचंय? मग standalone prefer केलं मेंटेनन्स पाहिजे. Right. मेंटेनन्स ह्यूज असतो किंवा हे असतं. पण हम्म. वाईस वर्षा तुम्ही सोशली खूप ऍक्टिव्ह आहात. हम्म. क्लब हाऊस हम्म. प्रत्येक सेलिब्रेशन मध्ये तुम्ही ऍक्टिव्ह असतात, इन्व्हॉल्व असतात, कॉन्ट्रीब्युशन असतं, हम्म. तुम्हाला स्विमिंग करायला आवडते, जिमला रोज जाता वगैरे, मग अम्युनिटी वाला जा. कार्पेटमध्ये काही इंटरेस्ट आहे. Right, कसं असतं की काही लोक घर हे दुसऱ्याला दाखवण्यासाठी पण घेतात, right. म्हणजे Right. शो ऑफ साठी Show घेतात off किंवा साठी, right. माझ्या ऑफिस मधलं सर आलं तर मग त्यांना मोठे मोठे गाड्या दिसल्या पाहिजेत, Right. गाड्यांवरचा लोगो मोठा पाहिजे वगैरे. पण तो अफोर्ड करू शकतो का पॉकेट? आता मी असे काही नाव नाही घेत, पण अशी फॅमिली बघितली की जे घेतलंय घर मोठं, कसं बसं भागवतात EMI, पण तिथं आजूबाजूला जो भाजी विकणार आहे त्याची भाजीचे रेट जास्त आहेत ना. ते पूर्वी जिथं रेंटवर राहायचे तिथं खूप स्वस्तात होती. 10 रुपयाची समजा कोथिंबीरची भेंडी इथं 40 रुपयाला आहे. मग आता यांना रोज स्ट्रगल आहे ते, किंवा बाबा मी कांदे इथून कशाला 100 रुपयाला किलो घेऊ, Right, तिथं तर right. 20 रुपये किलो चालू आहे. Right. मग ते लाईफ मिस होऊन जाते. हम्म. म्हणजेच काय आहे, तुम्ही घेताना तुमचं बजेट, Right, तुमचा जगण्याचा दृष्टिकोन. right. आता फॉर एक्झाम्पल एखादा मर्सरीज घेत असेल, त्याला हे माहित नाही का की हे वॅगनार पेक्षा कमी ॲव्हरेज देते. वॅगनार तर 10 लाखात येते, हे मी कशाला 1 कोटी रुपये किंवा 40 लाख 50 लाख खर्चू. तो त्याच्यासाठी घेत नसतो, त्याच्यासोबत येणाऱ्या गोष्टी तो स्वीकारतो. म्हणजे काय, याचा right, ॲव्हरेज right. किती काय असं मला नाही फरक पडत. Right, मला right. मी घेतोय कशासाठी? स्टेटस. हम्म. Right. ऍपलचा फोन कशासाठी घेतो आपण? स्टेटससाठी. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त फीचर 15,000च्या फोन मध्ये असतील असतात, right. किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेगापिक्सेलचा Right, कॅमेरा दुसऱ्या right. मोबाईल मध्ये असेल. म्हणजेच काय आहे, तुम्हाला काय पाहिजे, लोकांना नाही, तुम्हाला काय पाहिजे हे बघून घर घ्या. तुमची फॅमिली प्लॅनिंग, तुमचे आई वडील येणार आहेत का, तुमचा मेंटेनन्स खर्च करायची तयारी काय, EMI स्ट्रेच किती करू शकता, तुमच्या सेव्हिंग्स कशा आहेत, तुमचं राहणीमान कसं आहे. समजा तुम्ही लोकात मिसळतच नाही, हजबंड वाईफ, मग तुम्ही त्या मोठ्या गेटेड सोसायटीत घेऊन उपयोग नाही, तुम्ही स्टँड अलोन मध्ये जा. राईट. सर असे काही डिफरन्स फॅक्टर, म्हणजे आपण बघतो ना की बघताना सँक्शन प्रोजेक्ट बघितला पाहिजे, रेरा सँक्शन. आता काही ठिकाणी ग्रामपंचायत, गुंठेवारी, टीपी प्लॅनमध्ये आहेत. सो अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. तर लोकांनी असं प्रॉपर इन्व्हेस्टमेंट असं कुठल्या दिशेने केली पाहिजे? नाही, आता जर घर बघताना रेरा रजिस्टर्ड, जर अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट असेल तर रेरा रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. रेरा रजिस्टर्ड मध्ये गेला, रेरा नंबर सर्च करा, त्यात व्ह्यू डिटेल्स येतात, त्याच्यात लिटिगेशन काय आहे बघा. लिटिगेशन जर नो डिटेल्स फाउंड असं लिहिलेलं असेल रिमार्क्स, तर मग बेझिचक जा. जर लिटिगेशनचा नंबर दिला असेल तर कोर्ट केस नंबर असतो, तो कोर्ट केस नंबर, तुम्ही केस नंबर सर्च असं गुगल केल्यानंतर एक लिंक येते, त्याच्यात तो नंबर टाकायचा, मग केस डिटेल्स येतात. ती जर केस 10 वर्ष 5 वर्ष अशी चाललेली असेल तर मग तुम्ही त्या प्रोजेक्ट पासून लांब राहा, असं सजेशन. तो किती मोठा ब्रँड आहे, A ग्रेड A++ ब्रँड असेल तरी लांब राहा, कारण ज्यानं 10 वर्ष नडू शकतंय आणि तो ब्रँड त्याला सेटल करू शकत नाही, तुम्ही कोणच नाही मग त्याच्यासमोर. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तिथं डॉक्युमेंट्स बघा, एनी ऑर्डर वगैरे वगैरे. आता विमाननगरमध्ये एका डेव्हलपरला मागच्या आठवड्यामध्ये EC साठी नोटीस गेली, आणि तो खूप रिप्युटेड ब्रँड आहे, खूप VVIP लोकांनी घेतलं. कदाचित कोलॅप्स होऊ शकतो प्रोजेक्ट, ECने जर ऑब्जेक्शन घेतलंय, कारण होल्डवर टाकला तो कन्स्ट्रक्शन. अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये रेरा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावर ते बघू शकतात. ब्रँडचे रिव्ह्यूज बघा, क्रेडिबिलिटी बघा, चांगला चॅनल पार्टनर बघा, जो लोकल इन्साइट देऊ शकतो. आपल्याला ऑनलाईन सगळं चांगलं दिसू शकतं, आणि बिल्डर मधून मेल असेल तर, फायनान्शियली स्टक असेल, असे खूप सारे ब्रँड्स आहेत, बिल्डर्स आहेत जे मधून तुटलेले आहेत. कसं बसं चाललंय, पण मग कुठल्याही क्षणी तो प्रोजेक्ट ढासळू शकतो. जॉईंट व्हेंचर, पार्टनरशिप तुटू शकतात. हे चॅनल पार्टनरला माहित असतं, कारण तो डेली व्हिजिट करतो. आता फॉर एक्झाम्पल याचं सोपं उदाहरण सांगू का, तर एखाद्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि 2 लोक काम करतात त्या बिल्डिंगला, आणि चॅनल पार्टनर 4 वर्ष झालं बघतोय, 2 आता तिसऱ्याचा 4था व्हायला 1 वर्ष लागतंय वरती सरकायला. पण एखादा अननोन व्यक्ती आला, कोल्हापूरवरून एखादा बाहेर आला, आणि तो म्हणला की अरे काम तर दिसतंय, आज लोक कमी दिसत आहेत, पण काम तर चालू आहे सगळं. तो म्हणला हे काय 6 महिन्यात देतो पोझिशन, बरोबर, त्याने टाकले पैसे. त्याला काय माहिती आहे की बाबा किती दिवसापासून सुरू होतं. राईट. म्हणजे काय आहे, तुम्हाला दिसतंय ते पण खरं असेल याची गॅरंटी नाहीये इथे.
राईट. काहीतरी स्टक आहे असं न दाखवण्यासाठी 2-4 लोक कामाला ठेवलेत असं पण असू शकतं. हम्म. पण चॅनल पार्टनर जे जेन्युइन प्रामाणिक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही डिस्कस करून ते लोकल इन्साइट देऊ शकतात, कारण दिवस रात्र तुमच्यासारखे 100-500 क्लायंट ते हँडल करतात. म्हणजे Daily स्वतःला basis, right, आता right. मी थोडंसं हे बोलतो हम्म. की स्वतःला शाणं समजण्यापेक्षा शाण्यासोबत तुम्ही हम्म. जा तर 2 पैसे वाचवाल. एक्झॅक्टली. नाही तर फक्तच ऑनलाईन रिव्ह्यूज बघून. आता माझा एक मित्र आहे, त्यानं ऑनलाईन रिव्ह्यूज बघून घेतलं घर हम्म. आणि नंतर चॅनल पार्टनर थ्रू 2.5 लाखाचा डिफरन्स आहे. म्हणजे 2.5 लाख त्याचे वाचले असते, कारण त्याला बॉटम रेट माहित नव्हता त्या प्रोजेक्टला काय दिलेला आहे. आणि यानं जाऊन त्या चॅनल सेल्स मॅनेजरच्या याच्यामध्ये करून टाकली बुकिंग. राईट राईट राईट. रिसेलमध्ये पहिली तर रिसेलमध्ये अजून चांगली गोष्ट काय आहे की तुम्ही जे बघताय तेच घेताय. फ्लॅटची कंडिशन, नेबरहुड, आजूबाजूला असलेले कंडिशन काय, मेंटेन आहे, थुंकलेलं आहे, पार्किंग अवेलेबल आहे, किंवा आजूबाजूला कशा पद्धतीचे लोक राहतात, रस्त्यावर किंवा बाल्कनीमध्ये कशा पद्धतीनं लोकांनी खूप चांगलं मेंटेन ठेवलंय, डिझाईन ठेवलंय, झाड आहेत, कपडे वाळलेले दिसत नाहीये, तर मग स्टँडर्ड सोसायटी आहे. किंवा लोकांनी त्याला एकदम चाळच बनवून टाकले, हे तुम्ही बघून घेता ना, मग तुमचं डिसिजन अजून सोपं होतं. पण त्या डॉक्युमेंट्समध्ये MACB, प्रॉपर्टी टॅक्स, सोसायटीचा ड्यूज, ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं आहे. आता आमच्या सोसायटीत एक अशी केस झाली होती की त्या व्यक्तीने परचेस केले 2015ला, 8 वर्ष झाले, मेंटेनन्सच भरला नाही. मेंटेनन्सचा 8 लाख रुपये, 8-10 लाख रुपये. आणि आता तो विकतोय, यांनी चौकशी केली नाही, यांनी डील चांगली मिळते म्हणून घेतली, परत 8 लाख रुपये त्यांच्यावर दंड वाढला. ओके. म्हणजे काय आहे की आपण प्रॉपर्टी टॅक्स ऑनलाईन बघू शकतो, सोसायटी जाऊन व्हिजिट करून ऑफिसमध्ये बसून माहिती काढणं गरजेचं असतं. तर प्रत्येकाचे प्रोज कॉन्स आहेत. मला वाटतं की बघा, आपल्याला माहित असतं पोट दुखतं, ही गोळी मिळते वगैरे वगैरे, आपण ट्राय पण करतो, शेवटी डॉक्टरकडे जातो. डॉक्टर काय वेगळं सांगत नसतो, फक्त आपलं त्याच्यावर ट्रस्ट असतो. म्हणजेच काय, सगळ्या गोष्टीत प्रोफेशनल पाहिजे लोकांना. लिगल पाहिजे तर वकील पाहिजे, डिझाईन काढायचं तर आर्किटेक्ट पाहिजे, किंवा आजारी पडलो तर डॉक्टर पाहिजे, कंपनी लिगल फॉर्म्स करायचे तर CS पाहिजे, अकाउंटिंग काय करायचं CA पाहिजे. मग रिअल इस्टेट एवढी मोठी लाईफचं डिसिजन आहे, तुम्हाला ब्रोकर नको, ही कुठला ऍटिट्यूड आणि कशाच्या बेसिसवर, म्हणजे हे लोकांचं मानसिकता काय. लोक सगळीकडेच फसवतात असं नाहीये ना. रेरा, आता मी तुम्हाला अजून एक सांगतो, रेरा ब्रोकरची एक्झाम घेते आणि ती एक्झाम IBPS घेते, चिटिंग नाही चालत तिथं. आता IBPS ज्यावेळेस पास होता तो व्यक्ती, जर त्यानं काही फ्रॉड केला तर 5 वर्षाची जेल आहे. मग हे एवढं सगळं करून एखादा व्यक्ती कशाला इंटेन्शनली फसवेल, त्याला माहिती आहे त्याची फॅमिली उघड्यावर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही पण बदला, मानसिकता बदला, जग बदलेल. बेस्ट. सर, याच्यामध्ये आता एक कन्सर्न थोडा, एक आपण शेवटच्या दिशेने येतोय पॉडकास्टच्या. वास्तुशास्त्र लोक एक कन्सर्न माइंडसेट ठेवत असतात जेव्हा आपण प्रॉपर्टी बघत असतो तेव्हा. तर ते मॅटर करतंय का, आणि करतंय तर कितपत मॅटर करतंय ते आपल्याला घर घेताना? बघा, 100% वास्तूचे नियम बिल्डरला फॉलो करणं हायली इम्पॉसिबल आहे, कारण लँडचा शेप, साईज, अवेलेबल असलेलं FSI हे कळत नसतं. राहिलं वास्तुशास्त्र बैठी घरात, कारण वास्तुपुरुष जो असतो तो जमिनीत असतो, आपण भूमिपूजन जमिनीचं करतो. आपण टाईल्स फोडून करतो का भूमिपूजन, स्लॅब फोडून? नाही, कारण त्याच्या खाली कोणतं राहतंय ना, तो वेगळ्या जाती धर्माचा आहे, त्याचे रिच्युअल्स वेगळे आहेत. आपण म्हणतो मी प्युअर व्हेज आहे आणि खालचं तिथं रोजच चिकन मटन खातोय, तर मग तुमची वास्तू कशी काय पुण्य, कारण ती खालचे व्हायब्रेशन्स येत आहेत ना तुमच्याकडे, वरती काहीतरी वेगळंच सुरू आहे. तर म्हणजे काय आहे, फ्लॅटमध्ये हे फार जास्त काम नाही करत, 10 फुटापर्यंत काम करतं हे जमिनीपासून. ओके, 10 फुटाच्या. म्हणजे तुमचं फाउंडेशन किंवा ग्राउंड फ्लोअरला पार्किंग असेल तर फक्त पार्किंग पुरतं वास्तुशास्त्र काम करतंय, वरती एक काम करत नाही, त्यातलं एक अर्थ एलिमेंट करत नाही. पंचतत्व असतात, त्यात आपल्या इथं आकाश करतात. आता आकाशला ओपन स्कायच नाही. पूर्वी घरं कशी असायची, तिन्ही साईडनं बांधलेलं आणि मध्ये तुळशीचं वृंदावन आहे, याला ब्रह्मस्थळ म्हणायचं. ब्रह्मस्थळ कधी पण ओपन असायचं आणि तिथं तुळशी असायची. पाऊस पडला तर डायरेक्ट तुळशीवर पडायचा आणि असं यायचं. आपण ती मोती साबणाची ऍड बघितली असेल, उठा उठा दिवाळी आली, तर त्याच्यात जे घर दाखवलं जातं ते परफेक्ट आहे वास्तूप्रमाणे. तुम्हाला ब्रह्मस्थळ ओपन ठेवावं लागतं, ओपन टू स्काय, आकाश तत्वाला ते दिसलं पाहिजे. आपल्या इथं कुठं काय चान्स आहे, आणि जी ओपन बाल्कनी त्याच्यावरती पण दुसऱ्याची बाल्कनी आहे, वरून सिगरेट ओढलेला धुवा खाली पडतो, मग इथं कसं काय काम करेल. म्हणजेच काय आहे, आता बरेचसे लोक पैसे कमवण्यासाठी किंवा याच्यासाठी करतात, काही लोक जेन्युइन पण आहेत, काही प्रॉब्लेम्स असतात. दिशा प्रॉब्लेम्स देतात. आपण जे बोललो ते पंचतत्व बोललो. दिशा तुमची, आता पुण्यात कसं वारं वाहतं, साऊथ कडून नॉर्थ कडे वाहतं, ईस्ट वेस्ट नाही वाहत. सूर्यकिरण जी ज्यावेळेस घरात येतात कोवळं ऊन, त्यावेळेस व्हिटॅमिन D तयार होत असतं. मग तुमच्या घरात हवा खेळती पाहिजे, मग ऑक्सिजनची कमी नाही येणार, तुम्हाला ब्लड रिलेटेड डिसीजेस नाही होणार. वास्तुशास्त्र मोर ऑर लेस काय आहे, लाईफस्टाईल आहे. आता आपली जी बदलली आहे, जेवणाची टायमिंग बदलली आहे, हे करा,
आधी लोक जेवल्यानंतर शतपावली करायचे, आता काय आहे लगेच उठून बेडवर जाऊन Right, लोळतात. right, हा, मग right. लठ्ठपणा, मधुमेह, डायबिटीज असं गोष्ट आहे. म्हणजे काय आहे, वास्तू शास्त्र आजही 100% खरं आहे, त्याच्यावर नो डाऊट. पण ते बंगल्यात किंवा जिथं धरती डायरेक्टली कनेक्टेड आहे, राईट राईट जिथं दुसरे 4 लोक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतात आणि तिथं तुम्ही आहे, राईट तर ते तिथे त्याचा हे तेवढा नाही. इम्पॅक्ट नाही. इम्पॅक्ट नाही. म्हणजे आता ऑब्जेक्शन कसं असतं, माझं सिंपल मत काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण, जर वरून वस्तू फेकली खाली पडतंय, हा नियम सगळीकडेच आहे ना. तो माझ्या बरोबर. पुण्यात पण आहे, मुंबईला पण फेकलं तर बरोबर. म्हणजे बरोबर. आपलं काम करतोय तो लॉ. बरोबर. लॉ असा नसतो की आज काम केलं आणि उद्या बंद केला. आता मी काल फेकली होती वस्तू आणि आता उद्या फेकली तर नाही होतंय. वास्तुशास्त्र परफेक्ट असलेल्या घरात पण सुसाईड झालेले आहेत, भिकारी झालेले आहेत, खूप श्रीमंत लोक वगैरे. मग का तर लोक कर्माला दोष देतात. आता मग तुम्ही कशालाही काही चिपकवणार आहे, मग तो रूल असू शकत नाही. आणि 7.5 म्हणजे लक्ष्मी रोड पुण्याचा साऊथ फेसिंग आहे सगळा, तरी किती करोडो हजारो कोटीची टर्नओव्हर आहे ना. मग कसं काय तुम्ही साऊथला हे करता? म्हणजे काय आहे की ते सगळीकडे सेम ऍप्लिकेबल नाही होत आहे. तर याच्यावर हे असतात, स्टोन्स असतात किंवा उपाय असतात, Right, right, तडजोडी right. असतात, ऑप्शन्स आहेत हा त्याच्यावर. रेमेडीज आहेत. पण फार जास्त पैसे खर्च करू नका. फ्लॅट मध्ये असाल तरी वास्तूला फक्त दिशा ईस्ट वेस्ट बघा, एंट्री साऊथ वेस्ट बघू नका बस, बाकीचं काही पण बघा. आणि ईशान्येमध्ये म्हणजे नॉर्थ ईस्टला टॉयलेट नको, एक्स्ट्रीम कॉर्नरला टॉयलेट नको आणि साऊथ वेस्टला दरवाजा नको. हे 2 गोष्टी जोडल्या तर काही पण चालतंय, तेवढा इम्पॅक्ट नाही होत. सर, पॉडकास्टच्या शेवटमध्ये येताना आपण आता एक थोडक्यात रॅपिड फायर घेऊयात. म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक 5-7 प्रश्न विचारणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एक विदिन 20-30 सेकंडमध्ये तुम्ही मला आन्सर करा. तर त्या पद्धतीने ते पहिला जो प्रश्न आहे आपला की फ्लॅट की प्लॉट? प्लॉट. ओके. सेकंड प्रश्न असेल की अंडर कन्स्ट्रक्शन की रेडी पोझिशन? रेडी पोझिशन. ओके. लक्झरियस की अफोर्डेबल? लक्झरियस. नेक्स्ट, स्टँड अलोन की गेटेड कम्युनिटी? गेटेड. हिंजवडी की खराडी? खराडी. फर्निश्ड की अनफर्निश्ड? फर्निश्ड. कमर्शियल की रेसिडेन्शियल? कमर्शियल. सेल्फ डिसिजन की चॅनल पार्टनर? चॅनल पार्टनर. ओके सर, थँक्यू सो मच. तुम्ही आज जी इन्फॉर्मेशन शेअर केली आहे, म्हणजे भरपूर लोकांना रिअल इस्टेटमधल्या ज्या काही गोष्टी माहिती नव्हत्या, कदाचित त्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचतील त्यांच्यापर्यंत. आणि सोबतच काही डाऊट्स देखील असतील त्यांच्या, तर ते डेफिनेटली मला ते तुम्ही DM करू शकता आपल्या चॅनलवरती खाली. तुम्ही मेसेज ड्रॉप करू शकता, कॉन्टॅक्ट देखील करू शकता. सरांनी आज त्यांचा खूप महत्त्वाचा वेळ काढून आपल्याला दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी अमूल्य योगदान दिलेलं आहे रिअल इस्टेट क्षेत्रातलं, ते दिसते. सो प्रॉपर्टी एक्सपर्टला काहीही तुमचे प्रश्न असतील तर संपर्क करा. त्याची चॅनलची लिंक, फेसबुक हँडल, इंस्टाग्राम हँडल मी तुम्हाला खाली मेन्शन केलेलं असेल. सर, धन्यवाद, तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात आणि इतका छान वेळ दिला, संभाषण झाले छान. धन्यवाद. थँक्यू.